हॅलो एव्हरीवन. वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. आणि जे विद्यार्थी क्लास 12मध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिनव सायन्स अकॅडमीतर्फे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय 1 आवर 1 टॉपिक लेक्चर सिरीज. सर्वांनी अगोदरचे सर्व व्हिडिओज बघितले असतील ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करत आहे आणि एका तासामध्ये तुम्ही पूर्ण एका टॉपिकची तयारी करू शकताय. आणि आज आपण फिजिक्समधला पुढचा टॉपिक डिस्कस करणार आहे जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अगेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक अकॉर्डिंग टू युअर बोर्ड. जर बोर्डच्या दृष्टीने असे वेटेज बघितलं बाळाओ, then this topic contains compulsory 5 marks and with option 7 marks. So again it is very important. आता लक्ष द्या, याच्यावरून थोडंसं मी तुम्हाला काय सांगतोय की फिजिक्समध्ये काही टॉपिक हे 7 मार्क्सचे आहेत विथ ऑप्शन 7 मार्क्स. ठीक आहे. फिजिक्समध्ये बाळाओ किती टॉपिक आहेत? 16 टॉपिक आहेत. तुम्हाला जर 70 मार्क्स पाडायचे असतील, 70 आउट ऑफ 70 टोटल विथ ऑप्शन 98 मार्क्सचा पेपर असतोय. त्यातले 70 आउट ऑफ 70 जर थेरीला घ्यायचे असतील तर तुम्हाला 16 टॉपिकचा स्टडी करावा लागेल. पण काही मुलांचा प्रॉब्लेम आहे की सर सगळे टॉपिक स्टडी करणं इट इज नॉट पॉसिबल किंवा तितका टाईम नाही माझ्याकडे. तर तुम्ही काय करा, हाय वेटेजवाले आता 7 मार्क हे मॅक्सिमम मार्क्स आहेत फिजिक्समध्ये आणि 7 मार्काचे जवळपास 6 टॉपिक आहेत. बघा रे, 7 मार्क्सचे किती टॉपिक आहेत? 6. जर तुम्ही हे 7 मार्क्सचे 6 टॉपिक तुम्ही केले तर तुम्हाला बाळाओ किती मार्क्स मिळतील? 42 मार्क्स. बघा, आउट ऑफ 16 टॉपिक तुम्ही किती टॉपिक करायला लागलाय? ओनली 6. आणि मार्क्स किती मिळवायला लागलाय आउट ऑफ 70? 42 मार्क्स. सो इट इज लिटल बिट इझी. म्हणजे 6 टॉपिक करा, परफेक्ट करा, तुम्हाला 42 मार्क्स मिळतील. जे काय असतील ते तुमच्या प्रॅक्टिकलचे मार्क्स. दिस इज द गुड स्कोर इन फिजिक्स. म्हणजे हा खूप छान स्कोर आहे जर तुम्ही या वेल प्लॅन स्टडी केला तर. So without wasting time, here we are going to start this topic, electromagnetic induction. So before starting this topic, electromagnetic induction, I hope everybody know that what is if I am going to take that conductor. समज मी कंडक्टर घेतला आणि या कंडक्टर मधून जर मी करंट पास केला, काय पास केला? करंट. ही एक वायर आहे आणि वायर मधून करंट पास केला तर याच्या भोवती काय तयार होतं रे? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. सो हाऊ टू फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स? पुट युअर थंब इन द डायरेक्शन ऑफ करंट अँड कर्ल युअर फिंगर्स. कर्ली फिंगर्स विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. मग मायकल फॅरेडेजनं काय विचार केला, जर मी एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर प्लेस केला तर त्याच्यामधून करंट फ्लो होईल का? बघा, हा उलटा विचार केलाय. करंट पास केला तर मॅग्नेटिक फील्ड तयार होतात, पण मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर टाकला तर करंट फ्लो होईल का? आणि या फिनॉमिनालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज अ फिनॉमिना ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ कॉइल बाय चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. मी जर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केले तर त्याच्यामधून करंट फ्लो जर झाला तर त्या फिनॉमिनाला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. क्लिअर? So here, before starting this topic, here we are going to discuss what is meant by magnetic flux. Just remember, flux is nothing but simply a number. So what is meant by magnetic flux? The number of magnetic field lines passing perpendicular through the cross-sectional area. एखाद्या एरियामधून परपेंडिक्युलर पास होणाऱ्या नंबर ऑफ फील्ड लाइन्स म्हणजे फ्लक्स असतात. अँड विच इज गिव्हन बाय फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला आहे BA cos theta, where B is the magnetic field, A is the area and theta is the angle between B and A. जसं की मी तुम्हाला म्हटलं, समजा हा क्रॉस सेक्शन एरिया दिलाय अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. ह्या सगळ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत जे आपण रिप्रेझेंट करतोय वेक्टर बी बारनं. आता बघा, टोटल किती फील्ड लाईन्स दाखवले तरी मी 4, पण त्यातल्या ह्या एरियामधून किती पास झाले? 2. म्हणजे इथं किती फ्लक्स झाले? 2. तुम्हाला नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काउंट करायचं आहे. दॅट्स इट. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. फक्त लक्षात ठेवायचं आहे बी आणि ए मधला अँगल हा थीटा असतोय. आता इथं एरिया आणि बी मध्ये अँगल 0 डिग्री आहे, पण प्रत्येक वेळी असं असायला पाहिजे अशी काही कंडिशन नाही. तुम्हाला मी असं दिलं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या डायरेक्शन मध्ये आहेत. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. बघा, ही बी बारची डायरेक्शन आहे, पण याचा जो एरिया वेक्टर आहे विच इज परपेंडिक्युलरली आउटवर्ड ऑन इनवर्ड आणि याच्यामध्ये अँगल किती आहे? थीटा. म्हणजे हा झाला तुमचा वेक्टर बी बार, हा वेक्टर झाला ए बार. मग तुम्हाला फ्लक्स फाइंड आउट करायचे आहेत. सो फ्लक्स इज अ स्केलर क्वांटिटी. बघा, फ्लक्स कोणती क्वांटिटी आहे? स्केलर. सो फ्लक्स इज गिव्हन बाय फॉर्म्युला. फ्लक्स म्हणजे काय? बी बार आणि ए बारचा प्रोडक्ट आहे, पण बी बार इज अ वेक्टर क्वांटिटी, ए बार वेक्टर. बी बार मॅग्नेटिक फील्ड वेक्टर आणि ए बार एरिया वेक्टर. 2 वेक्टर मल्टिप्लाय केल्यानंतर मिळणाऱ्या आन्सर स्केलर मिळते. याचा अर्थ इथं कोणता प्रोडक्ट असणार? तुमचा डॉट प्रोडक्ट. म्हणून मॅग्नेटिक फ्लक्स हे आपण रिप्रेझेंट करतोय वेक्टर फॉर्म मध्ये बी बार डॉट ए बार. B bar is the magnetic field vector, A bar is the area vector, and B bar dot A bar is always equals to magnetic flux. आणि जर मी असं magnitude लिहिली, then magnitude is given by formula BA cos theta, where theta is the angle between B and A. याचा SI युनिट काय रे? तर याचा SI युनिट बघा, तुम्हाला B चं युनिट माहिती आहे. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय असते? टकला. टकला नाही बाळाओ, टेस्ला.
टेस्ला आणि एरियाचं युनिट काय असते मीटर स्क्वेअर. सो टेस्ला मीटर स्क्वेअर और यालाच आपण म्हणतोय वेबर. सो दिस इज द एसआय युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स टेस्ला मीटर स्क्वेअर और वेबर. क्लिअर आहे सर्वांना? गुड. नाउ हिअर वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट बिट फ्रॉम दिस टॉपिक, दॅट इज फॅरेडेज एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स. आता हा जो विचार केला होता फॅरेडेजनं की जर मी मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा कंडक्टर प्लेस केला तर त्याच्यामधून करंट फ्लो होईल का, त्यासाठी फॅरेडेजनं काय एक्सपेरिमेंट केले. तर फॅरेडेजनं काय केलं बघा बाळो, केलं खूप काही, पण आपण तेच एक्सपेरिमेंट डिस्कस करणार आहे ज्याच्यामधून आपल्याला रिझल्ट्स मिळाले. त्यातलं पहिलं फॅरेडेज एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. सो ही क्रिएट द परपेंडिक्युलरली इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड आणि या परपेंडिक्युलर इनवर्ड मॅग्नेटिक फील्डमध्ये त्यानं एक क्लोज कंडक्टिंग लूप प्लेस केला. बघा याच्यामध्ये क्लोज कंडक्टिंग लूप प्लेस केला ज्याची रेडियस असेल आर, कॅपिटल आर म्हटले मी. आता वायर म्हटलं तर याला रेजिस्टन्स आला, हाय समजा स्मॉल आर ओ. क्लिअर. आणि या मॅग्नेटिक फील्डमध्ये त्यानं हा क्लोज कंडक्टिंग लूप प्लेस केला. आता बघा ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती त्यानं कॉन्स्टंट ठेवली होती. आता मॅग्नेटिक फील्ड कशी क्रिएट करायची सर, काही लोकांचा क्वेश्चन आहे. तर त्यासाठी सिंपल टेक्निक आहे. दोन स्ट्रॉंग बार मॅग्नेट घ्या, एक नॉर्थ पोल एक साऊथ पोल, मध्ये नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रिएट होतील. सिंपल आहे. किंवा वायरमधून करंट पास करा, त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार होतात. तर असंच त्याने मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रिएट केले आणि त्याच्यामध्ये क्लोज कंडक्टिंग लूप प्लेस केला. अँड यू ऑब्झर्व दॅट की त्याच्यामधून कोणता करंट फ्लो होतोय काय, पण याच्यामधून कोणताही करंट फ्लो झाला नाही कारण ही मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट होती. पण ज्यावेळी अचानक ही मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट होती त्याची व्हॅल्यू 0 झाली. ज्या क्षणाला ह्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू 0 झाली त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी ह्या लूपमधून करंट फ्लो झाला. मग तो विचार करायला लागले की अरे मगापासून तर मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट होती पण याच्यामधून तर करंट फ्लो झाला नाही, पण अचानक मॅग्नेटिक फील्ड 0 झाली त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी करंट फ्लो झाला. पुन्हा तो विचार करायला लागला हे असं कसं झालं. आणि असं करत असताना अचानक जी मॅग्नेटिक फील्ड 0 झाली होती पुन्हा त्याची व्हॅल्यू मॅक्सिमम झाली बी आणि पुन्हा त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी या लूपमधून करंट फ्लो झाला. म्हणजे त्याला कळालं की ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असते आणि त्याच्यामध्ये मी एखादा कंडक्टर किंवा क्लोज लूप प्लेस केला तर याच्यामधून करंट फ्लो होत नाही. पण जर मी मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी केली, मग व्हॅरीमध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत, आयदर इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग, देन इट लीड्स टू इंड्यूस्ड करंट. म्हणजे त्याला कळालं की मला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही तर कशी ठेवायला पाहिजे, व्हॅरिएबल. अँड ही ऑब्झर्व दॅट देर इज अ जनरेशन ऑफ करंट इन द लूप. या लूपमधून त्यावेळी काय फ्लो होईल, करंट. आणि या करंटला त्यानं नाव दिलं आय, सफिक्स IND. IND म्हणजे इंडियन करंट नव्हे, इंड्यूस्ड करंट. कोणता करंट, इंड्यूस्ड. ही डोंट नो द डायरेक्शन ऑफ करंट बट ही ऑब्झर्व दॅट whenever there is a change in magnetic field, whenever there is a change in magnetic field, change in magnetic field, it leads to induced current in the loop, ज्याला आपण म्हणतोय I induced. बघा हे फॅरेडेजचं एक एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन होतं. हे ऑब्झर्व दॅट ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होणार त्यावेळी या लूपमध्ये काय फ्लो होणार, करंट. त्याच्यानंतर त्यानं पुन्हा हा एक्सपेरिमेंट रिपीट केला. आता याच्यामध्ये त्यानं काय केलं बघा, त्यानं आता ठरवलं की मला मॅग्नेटिक फील्डला काही झालं तरी व्हॅरी करायचं नाही, मला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू कॉन्स्टंटच ठेवायची आहे. त्यासाठी त्यानं बी कॉन्स्टंट ठेवला. बघा हा बी कॉन्स्टंट ठेवला. त्याच्यामध्ये त्यानं हाच क्लोज कंडक्टिंग लूप प्लेस केला ज्याची रेडियस आहे आर. वायर म्हटलं तर याचा रेजिस्टन्स असणार समजा हाय स्मॉल आर ओम. पण त्यानं काहीतरी करून याचा एरिया चेंज केला. आता एरिया कसा चेंज करणार, तर आपण याची रेडियस चेंज करू शकतोय आणि त्यानं काहीतरी करून याचा एरिया चेंज केला, एरिया चेंज. क्लिअर. अँड ही ऑब्झर्व दॅट अगेन देर इज अ जनरेशन ऑफ करंट इन द लूप. पुन्हा ह्या लूपमधून काय फ्लो झाला, करंट, ज्याला त्यानं कोणतं नाव दिलं, इंड्यूस्ड करंट. क्लिअर. सो ही ऑब्झर्व दॅट whenever there is a change in area it leads to induced current. सर आता एरिया कसा चेंज करणार बाळा, हे सर्कल आहे, याला डायमेट्रिकली अपोजिट जर मी ओढलं तर ह्या थोडा इलिप्टिकल शेपमध्ये बनेल बघा. आणि सर्कलचा एरिया आणि इलिप्सचा एरिया हा डिफरंट असतोय. म्हणजे एरिया चेंज झाला म्हणजे त्याने इनडायरेक्टली रेडियस चेंज केले आणि एरिया चेंज झाल्यानंतर पुन्हा या लूपमधून काय फ्लो झाला, करंट. सो whenever there is a change in area of loop then it leads to इंड्यूस्ड करंट इन द लूप. हे त्याचं सेकंड एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन होतं. पुन्हा त्यानं हाच एक्सपेरिमेंट रिपीट केला. त्या केसमध्ये त्यानं ठरवलं की आता मला मॅग्नेटिक फील्डला पण कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि मला या लूपचा एरिया पण कॉन्स्टंट ठेवायचा आहे. बघा सेमच एक्सपेरिमेंट रिपीट केलाय ज्याच्यामध्ये बी ची व्हॅल्यू काय केली, कॉन्स्टंट आहे
आणि पुन्हा ह्या लूपचा एरिया पण काय करणार आहे, कॉन्स्टंट. आता याच्यामध्ये सो हिअर इज द क्लोज कंडक्टिंग लूप इज गिवन ऑफ रेडियस आर, रेजिस्टन्स आला वायरचा ह्या स्मॉल आर ओहम, लेट बी कन्सिडर. आणि त्यानं काय केलं बघा, या लूपला रोटेट केलं अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन विथ अन अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. त्यानं रोटेट केलं बघा. तोच लूप आहे, बी कॉन्स्टंट ठेवलाय, रेडियस म्हणजे त्याचा एरिया कॉन्स्टंट ठेवलाय, पण त्याला त्यानं रोटेट केलं विथ अन अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, फिरवलं. अँड यू ऑब्झर्व दॅट पुन्हा काय झालं सांगा, याच्यामधून करंट फ्लो झाला नाही. या लूपमधून बाळाओ कोणताही करंट फ्लो झाला नाही. पण तो इथं थांबला नाही, पुन्हा त्यानं एक्सपेरिमेंट केला. त्यानं हाच कंडक्टिंग लूप, सेम कंडक्टिंग लूप, सेम मॅग्नेटिक फील्ड, कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड, याची रेडियस कॉन्स्टंट म्हणजे याचा एरिया कॉन्स्टंट, आणि ह्या लूपला त्यांना पुन्हा रोटेट केलं अबाउट इट्स डायमीटर, ॲक्सिस पासिंग टू इट्स डायमीटर. या ॲक्सिसला त्यांना रोटेट केलं विथ अन अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. तर या केसमध्ये काय झालं बघा, ही ऑब्झर्व दॅट देर इज अ जनरेशन ऑफ करंट इन द लूप, आणि पुन्हा या लूपमधून काय फ्लो झाला, करंट, ज्याला त्यानं कोणतं नाव दिलं, इंड्युस्ड. मग या दोन केसेसमध्ये काय फरक आहे बाळाओ, जर लूपला जर मी असा रोटेट केला तर ही मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे, आणि ह्या लूपचा एरिया आयदर इनवर्ड असेल किंवा आउटवर्ड असेल, म्हणजे अँगल आयदर 0 असेल किंवा 180 असेल, जो कंटिन्युअस कॉन्स्टंट राहणार आहे. पण इथं बघा, इथं मॅग्नेटिक फील्ड इनवर्ड आहे, पण हा जो एरिया वेक्टर आता इनवर्ड आहे मी मांडलं, हा जर लूप रोटेट व्हायला लागलाय तर याचा एरिया वेक्टर त्याच्यासोबत फिरायला लागलाय. म्हणजे एरिया वेक्टर काही वेळानंतर अँगल 30 करेल, 45, 60, 90 डिग्री, 120 डिग्री, 180 डिग्री, आणि हा कंटिन्युअसली बी आणि ए मधला अँगल चेंज होईल. म्हणजे पहिल्या केसमध्ये बी पण चेंज होत नाही, ए पण चेंज होत नाही, थीटा पण चेंज होत नाही, पण सेकंड केसमध्ये थीटा चेंज व्हायला लागलाय. अँड यू ऑब्झर्व दॅट वेन एव्हर देर इज अ चेंज इन अँगल बिटवीन B and A, whenever there is a change in angle between B and A, then it leads to current in the loop. आणि याच करंटला त्यानं कोणता करंट म्हटलं, इंड्युस्ड करंट. बघा, हे तीन महत्त्वाचे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स होते, आणि त्यातलं हे तिसरं ऑब्झर्वेशन, सो वन ऑफ द ग्रेट ऑब्झर्वेशन इन फिजिक्स हिस्ट्री, ज्याच्यामुळे आज आपल्याला इझिली इलेक्ट्रिसिटी मिळायला लागली. बघा, हे दुसरं तिसरं काही नसून याला आपण म्हणतोय टर्बाईन, ज्याच्यामुळे आज आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळते. हायड्रो पॉवर स्टेशन, डॅमवरती इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. तर टेक्निक म्हणजेच हा थर्ड एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आहे, जिथं काय केलं जाते, एका लूपला फिक्स केलं जाते विथ अन कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी, रोटेट केलं जातं इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, देन देर इज अ जनरेशन ऑफ इंड्युस्ड करंट इन द लूप. हाच करंट स्टोअर केला जातोय आणि सेंड केला जातोय, ज्याच्यामुळे आज आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळायला लागली. बघा, फॅरेडेज हुशार होता. फॅरेडेजनं दुसरं तिसरं काही केलं नाही. पहिला त्यानं काय चेंज केला रे, बी चेंज केला. नंतर त्यानं काय चेंज केला, ए चेंज केला. आणि नंतर त्यानं काय चेंज केला, थीटा. आणि तुम्ही जर बघितलं असेल, बी ए कॉस थीटा इज नथिंग बट फ्लक्स. अँड ही ऑब्झर्व दॅट वेन एव्हर देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, इट लीड्स टू इंड्युस्ड करंट. ज्यावेळी फ्लक्स चेंज होणार त्यावेळी या लूपमधून काय फ्लो होणार, करंट. बट ही डोंट नो व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ दॅट करंट. त्याला या करंटची डायरेक्शन माहिती नाही. म्हणजे हा लूप आहे, सर्क्युलर लूप आहे, आयदर क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होणार आहे, पण त्याला माहिती नाही या करंटची डायरेक्शन काय. तर या करंटची डायरेक्शन कोणी सांगितले, सो अनदर सायंटिस्ट लेन्झ. सो लेन्झ लॉ विल गिव्स द आयडिया अबाउट दॅट डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. इंड्युस्ड करंटची डायरेक्शन तुम्हाला लेन्झ लॉ वरून मिळेल. अँड दिस लॉ इज बेस्ड अपॉन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. MCQ मध्ये विचारतात, लेन्झ लॉ इज द स्टेटमेंट ऑफ कन्झर्वेशन ऑफ, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे, इट इज द स्टेटमेंट ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. क्लिअर. तर हा लॉ काय बघा, लॉ स्टेट्स दॅट द करंट फ्लोज इन द लूप इन अ सच अ वे दॅट इट ट्राईज टू अपोज द कॉज विच हॅज प्रोड्युस्ड इट. बघा, परत एकदा सांगतोय, लेन्झ लॉ काय, लॉ स्टेट्स दॅट करंट फ्लोज इन अ लूप इन अ सच अ वे दॅट इट ट्राईज टू अपोज द कॉज विच हॅज प्रोड्युस्ड इट. अजूनही कळालं नसेल तुम्हाला, हा लॉ काय सांगतोय, या लूपमध्ये करंट अशा प्रकारे फ्लो होईल की तो त्यालाच अपोज करेल ज्यानं त्याला तयार केलं. म्हणजे काय, आता बघा, त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा इथं परपेंडिक्युलरली इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड आपण क्रिएट केले, आणि या परपेंडिक्युलरली इनवर्ड मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एखादा क्लोज कंडक्टिंग लूप प्लेस केला, आणि मी तुला विचारलं या लूपमधून करंट फ्लो होणार का, तर आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यासाठी मला माहिती पाहिजे या बी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे की व्हॅरिएबल. मी म्हटलं समज बी व्हॅरिएबल आहे, मग व्हॅरिएबलमध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत, आयदर बी इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. तर या लूपमधून करंट फ्लो होणार का, तर तू म्हटलास यस सर, फॅरेडेजचं फर्स्ट एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आहे, ज्यावेळी बी चेंज होतोय आणि दिलेला लूप क्लोज असेल तर याच्यामधून करंट फ्लो व्हायला पाहिजे. गुड.
मग आता त्या करंटची डायरेक्शन काय, तर तेच लेन्सनं सांगितलंय बघा, समजून घ्यालो. आता या लूपमध्ये करंट फ्लो अशा प्रकारे होईल, तो त्यालाच अपोज करेल ज्यानं त्याला तयार केलं. आता या लूपमध्ये तयार होणारा करंट बघा, या लूपमध्ये करंटला कोण तयार करायला लागले, तर ही चेंज होणारी मॅग्नेटिक फील्ड. मग ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड कोणती मॅग्नेटिक फील्ड आहे, तर इनवर्ड आहे. ती वाढायला लागली की कमी व्हायला लागले, वाढायला लागले. तर तो इनवर्ड वाढणाऱ्या मॅग्नेटिक फील्डला अपोज करणार. मग बघा, इनवर्ड वाढायला लागलाय तर तयार कोणती करणार, आउटवर्ड. म्हणजे या लूपमध्ये करंट तयार होईल जो कोणती मॅग्नेटिक फील्ड तयार करेल, आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड तयार करेल. बघा, सर्कलमध्ये डॉट म्हणजे आउटवर्ड सिंबल असते. आणि जर आउटवर्ड मॅग्नेटिक फील्ड तयार झाली तर करंटचे डायरेक्शन काय, पुट युअर थंब इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता तयार झालेल्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये तुमचा थंब ठेवा अँड कर्ल युअर फिंगर्स. कर्ली फिंगर्स विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या करंटची डायरेक्शन आहे अंटी की अंकल. अंटी म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि अंकल म्हणजे बाळाओ क्लॉकवाईज. हा, सो इथे करंटची डायरेक्शन जर तुम्ही बघितली तर ती तुम्हाला काय मिळायला लागले, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लिअर आहे, गुड. आता हे झालं फर्स्ट एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन लेन्स लॉ नुसार. नाउ हियर वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट. समजा मी सेम परपेंडिक्युलरली इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा क्लोज कंडक्टिंग लूप प्लेस केला. परपेंडिक्युलर इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड मध्ये क्लोज कंडक्टिंग लूप प्लेस केला आणि इथं मॅग्नेटिक फील्ड मी व्हॅरिएबल ठेवली. म्हणजे आता व्हॅरिएबल मध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत म्हटलं मी तुम्हाला, एक तर इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग. आता मी मॅग्नेटिक फील्ड डिक्रीज केली. आता डिक्रीज केली तर याच्यामधून करंट फ्लो होणार का रे, तर यस सर होणार. कारण फ्रायडेज फर्स्ट एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन हेच आहे की व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड इट लीड्स टू इंड्यूस्ड करंट. मग आता ह्या लूप मधून पण करंट फ्लो व्हायला पाहिजे. मग या करंटला कोण तयार करणार, तर कमी होणारी मॅग्नेटिक फील्ड. कोणती मॅग्नेटिक फील्ड कमी व्हायला लागली, इनवर्ड. बघा, इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड कमी व्हायला लागले तर तो कमी होणाऱ्यापासून अपोज करणार. आणि कमी होणाऱ्याला अपोज करणं म्हणजे बाळाओ इनडायरेक्टली सपोर्ट करणं. काय म्हणतोय बघा मी, कमी होणाऱ्याला अपोज करणं म्हणजे सपोर्ट करणं. म्हणजे जो कमी व्हायला लागलाय त्याला कमी होऊ देत नाही. म्हणजे सेमच मॅग्नेटिक फील्ड तयार करणार. कोणती तयार करणार, इनवर्डच. आणि जर त्याने इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड तयार केली तर करंटची डायरेक्शन काय रे, पुट युअर थंब इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कोणती मॅग्नेटिक फील्ड, नवीन तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड. अँड कर्ल युअर फिंगर्स. कर्ली फिंगर्स विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ करंट. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या इथं जो इंड्यूस करंट बनायला लागलाय त्याचे डायरेक्शन तुम्हाला मिळायला लागले. कोणती डायरेक्शन मिळायला लागले, क्लॉकवाईज. सो हिअर द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इज क्लॉकवाईज. हे समजायला लागले सर्वांना, क्लिअर आहे. बघा, जी मॅग्नेटिक फील्ड वाढायला लागली, मग समजा इथं आउटवर्ड वाढला असता तर त्याने इनवर्ड तयार केला असता, ऑब्वियस आहे. किंवा इथं आउटवर्ड कमी झाला असतं तर त्यानं आउटवर्डच तयार केला असता. क्लिअर आहे. हे थोडंसं समजून घ्या, हा लॉ कसा काम करतोय. वाढणाऱ्या मॅग्नेटिक फील्डला अपोज करतोय आणि वाढणाऱ्याला अपोज करणं म्हणजे अपोजच करणं. पण कमी होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डला अपोज करणं म्हणजे इनडायरेक्टली सपोर्ट करणं. म्हणून आपण गमतीत मराठीमध्ये म्हणतोय की वाढणाऱ्याला वाढू देत नाही बघा हा, आणि कमी होणाऱ्याला कमी होऊ देत नाही. याचा अर्थ आपण म्हणतोय बघा, येणाऱ्याला येऊ देत नाही आणि जाणाऱ्याला जाऊ देत नाही. त्या प्रकारचा हा तुमचा इंड्युस्ड करंट आहे. क्लिअर. सो हिअर अकॉर्डिंग टू लेन्स लॉ, if we are going to find the induced current, then induced current law states that the current flows in a loop in a such a way that it tries to oppose the cause which has produced it. आणि याचं काय स्टेटमेंट आहे बघा, अकॉर्डिंग टू लेन्स लॉ द इंड्यूस्ड EMF इन द लूप इज ऑलवेज इक्वल्स टू मायनस d phi by dt. हे स्टेटमेंट आहे अकॉर्डिंग टू लेन्स लॉ, इज ऑलवेज इक्वल्स टू मायनस d phi by dt. मग आता तुम्हाला क्वेश्चन काय विचारतात, इथं जे निगेटिव्ह साइन आले बघा, हे जे निगेटिव्ह साइन आहे, निगेटिव्ह साइन, इथं जे निगेटिव्ह साइन आले, देन हे निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं याच्यामध्ये, हे EMF ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे का, नाही. सो हिअर निगेटिव्ह साइन इंडिकेट्स हा तयार होणारा EMF ह्या मॅग्नेटिक फ्लक्सला काय करायला लागलाय, अपोज करायला लागलाय. सो इंड्यूस्ड EMF इन द लूप अपोजेस द मॅग्नेटिक फ्लक्स. बघा, इंड्यूस्ड EMF इन द लूप अपोजेस द मॅग्नेटिक फ्लक्स. हे या निगेटिव्ह साइनचं मिनिंग आहे. निगेटिव्ह साइन इंडिकेट करते की फ्लक्स तयार होणाऱ्या EMF ला अपोज करतात, वाढणाऱ्याला कमी करतात किंवा कमी होणाऱ्याला वाढवतात. हेच तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. क्लिअर. कारण हा क्वेश्चन विचारला गेलाय, व्हॉट डज द निगेटिव्ह साइन इंडिकेट्स इन लेन्स लॉ. एक मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारतील तर हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. सो लेन्स लॉ विच इज बेस्ड अपॉन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता ह्या लेन्स लॉ मध्येच आपण आणखीन एक्सपेरिमेंट डिस्कस करणार आहे, अगेन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, जो आहे तुमचा मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट. magnet coil experiment. Now see here, what is a magnet coil experiment?
So here we are going to discuss magnet coil experiment. So here a bar magnet is given. आता बार मॅग्नेट म्हटलं तर किती पोल रे, 2 पोल, हा साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. सो मॅग्नेटिक फील्ड लाईनचे डायरेक्शन सर्वांना माहीत असेल. इट इज ऑलवेज फॉर्म्स ए क्लोज लूप इनसाइड द मॅग्नेट. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फ्रॉम साऊथ टू नॉर्थ अँड आउटसाइड नॉर्थ टू साऊथ. आउटसाइडमध्ये डायरेक्शन काय असते, नॉर्थ टू साऊथ. क्लिअर. आणि मी क्लोज कंडक्टिंग लूप घेतला, हा इथं मी फिक्स केलाय. किंवा सेम बार मॅग्नेट मी घेतला, साऊथ पोल अँड नॉर्थ पोल. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाइन्स इनसाइड द मॅग्नेट साऊथ टू नॉर्थ, आउटसाइड द मॅग्नेट नॉर्थ टू साऊथ. बरोबर आहे का. ह्या मॅग्नेटिक फील्ड लाइन्सची डायरेक्शन आहे. क्लिअर. आणि या सेकंड केसमध्ये मी एक क्लोज कंडक्टिंग लूप घेतला आणि हा इथं फिक्स केला टू ए रिजिड सपोर्ट विच इज फिक्स्ड. हा फिक्स केलाय. आणि आता मी काय करणार आहे, ह्या बार मॅग्नेटला मूव्ह करणार आहे विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी व्ही. कुठं, एकदा टुवर्ड्स द कॉइल आणि एकदा अवे फ्रॉम कॉइल. बघा एका केसमध्ये मी याला कुठे घेऊन जाणार आहे, टुवर्ड्स द कॉइल, आणि एकदा घेऊन जाणार आहे अवे फ्रॉम कॉइल. टुवर्ड्स द कॉइल विथ व्हेलॉसिटी व्ही आणि एकदा अवे फ्रॉम कॉइल विथ व्हेलॉसिटी व्ही. तर काय होणार आहे बघा रे. तर माझा क्वेश्चन आहे, या लूपमधून करंट फ्लो होणार का. हा क्लोज कंडक्टिंग लूप आहे, तर मी फिक्स केलेले लूप. तर करंट फ्लो होणार का, तर येस सर होणार. कारण जसा हा बार मॅग्नेट टुवर्ड्स द कॉइल येणार तसे नंबर ऑफ फील्ड लाईन्स म्हणजे नंबर ऑफ फ्लक्स वाढणार. कारण द फील्ड लाईन्स और नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक्ड विथ दिस कॉइल इन्क्रीजेस. जसा हा बार मॅग्नेट याच्या जवळ येणार, मग या वाढणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला याच्यामध्ये तयार होणारा करंट काय करणार आहे, अपोज. कारण लेन्स लॉ हेच सांगतोय, द करंट फ्लोज इन अ लूप इन अ सच वे दॅट इट ट्राईज टू अपोज द कॉज विच हॅज प्रोड्युस्ड इट. मग कोणत्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स वाढायला लागले, तर या डायरेक्शनला येणार आहे तुमच्या, तर त्याला अपोज करणं म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये तयार करणार. तर करंट या डायरेक्शनमध्ये फ्लो व्हायला पाहिजे, या म्हणजे असा फ्लो व्हायला पाहिजे. बघा हा असा फ्लो व्हायला पाहिजे. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. कारण याच्यामध्ये व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. मी जर दाखवायला लागलो या डायरेक्शनमध्ये, क्लिअर, तर मला दिसायला लागलं इकडून माझ्या डोळ्यामधून की हा करंट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फ्लो होतोय. कारण मी इथून बघायला लागलोय, मला डायरेक्शन जी अँटी क्लॉकवाईज दिसायला लागली ती तुम्हाला पलीकडून क्लॉकवाईज दिसणार आहे बाळो. त्यामुळे इथे व्ह्यू पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठून बघणार आहे ह्या करंटची डायरेक्शन, ज्या बाजूला बार मॅग्नेट आहे तिकडूनच तुम्ही हे ऑब्झर्व करणार आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. या बाजूने तुम्ही ऑब्झर्व करायला लागलाय. क्लिअर. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होणार आहे. सो इथं तुम्हाला इंड्यूस करंटची डायरेक्शन काय मिळाली बघा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होणार आहे. पण इथं बघा जरा, इथं काय व्हायला लागलंय, हा बार मॅग्नेट या कॉइल पासून अवे चाललाय. म्हणजे ह्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत या डायरेक्शन मधल्या कमी व्हायला लागलेत. कमी व्हायला लागलेत तर तो त्याला सपोर्ट करणार, म्हणजे सेम मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार करणार. म्हणजे या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तयार झाल्या. कल युअर फिंगर्स, तुमचे फिंगर्स असे कल व्हायला लागलेत. म्हणजे या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो व्हायला लागलाय. तुम्ही बघितलं तर इकडून बघायला लागलाय, तर तुम्हाला हा करंट कोणत्या डायरेक्शनमध्ये दिसेल, तर या डायरेक्शनमध्ये दिसेल. आणि या डायरेक्शनला आपण म्हणतोय कोणती डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लिअर आहे सर्वांना. पण आता हे बऱ्याच वेळा कन्फ्युजन आहे, अँटी क्लॉकवाईज तयार होणार का क्लॉकवाईज तयार होणार. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, सर्वांनी ती लक्षात ठेवा. बघा काय करायचं आहे बघा रे. आता नॉर्थ पोल ह्या कॉइलच्या जवळ यायला लागलाय. नॉर्थ पोल ह्या कॉइलच्या जवळ यायला लागले, तर ह्या कॉइलमधला करंट ह्या नॉर्थ पोलला सपोर्ट करणार की अपोज करणार. जवळ यायला लागला म्हणजे फ्लक्स वाढणार, तर तो त्याला अपोज करणार. मग नॉर्थला अपोज कोण करतोय, तर नॉर्थ पोलला अपोज हा नॉर्थ पोलच करतोय. तर तुम्ही याच्यामध्ये फक्त यन लिहा, यन. आणि जी यनची डायरेक्शन आहे ती तुमची करंटची डायरेक्शन आहे. बघा आता हा नॉर्थ पोल, दुसऱ्या केसमध्ये बघा, हा नॉर्थ पोल कॉइल पासून अवे चाललाय. जर नॉर्थ पोल कॉइल पासून अवे चाललाय, तर अवे जाणाऱ्या नॉर्थ पोलला तो काय करणार, सपोर्ट करणार, म्हणजे ओढणार. मग नॉर्थला अट्रॅक्ट करायला कोणता पोल पाहिजे इथं, साऊथ. म्हणजे तुम्ही ह्या सर्कलमध्ये फक्त एस लिहा, आणि जी एसची डायरेक्शन आहे तीच करंटची डायरेक्शन आहे. बघा हे कन्फ्युजनच दूर होऊन जाईल तुमचं. जर नॉर्थ पोल कॉइलकडे यायला लागलाय तर सेम अपोज करणार आहे, म्हणजे नॉर्थच क्रिएट करणार. उलट मी मॅग्नेट इकडे साऊथ ठेवला असता, इकडे नॉर्थ ठेवला असता, आणि साऊथला टुवर्ड्स द कॉइल आणला असता, तर इथं साऊथ तयार झाला असता. कळायला लागले. सो या वेनं तुम्ही या क्वेश्चनला टॅकल करू शकताय. सो हे झालं तुमचं लेन्स लॉ. अगेन ऑल दिस थिंग्स विच इज बेस्ड अपॉन कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. नाउ नेक्स्ट, आता आपण डायरेक्शन ऑफ करंट तर फाइंड आउट केलं, बट व्हॉट अबाउट द मॅग्निट्यूड ऑफ करंट. या कॉइलमध्ये किती करंट तयार झाला हे पण आपल्याला फाइंड आउट करायला पाहिजे. And the direction of current is given by Faraday. So here we are going to discuss the Faraday's laws of electromagnetic induction. Before that, again just remember, Faraday's laws again are based upon conservation of energy, which are based upon conservation of energy. Clear?
अँड इट विल गिव्स द आयडिया अबाउट दॅट मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस करंट. ह्या फॅरेडेज लॉजवरून आपण इंड्यूस करंटचे काय फाइंड आउट करू शकतोय, मॅग्निट्यूड. त्यातला पहिला लॉ आहे फॅरेडेज फर्स्ट लॉ. लॉ स्टेट्स दॅट whenever there is a change in magnetic flux it leads to induced EMF in the loop. Whenever there is a change in magnetic flux it leads to induced EMF in the loop. आणि तेच आपण फॅरेडेज एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन बघितले होते. ज्यावेळी बी चेंज होणार, ए चेंज होणार किंवा थीटा, बी चेंज झाला काय, ए चेंज झाला काय, थीटा चेंज झाला काय, इनडायरेक्टली फ्लक्स चेंज व्हायला लागले. कारण फ्लक्स म्हणजे काय होतं रे आपला, फ्लक्स इज ऑलवेज इक्वल्स टू बी ए कॉस थीटा. फ्लक्स इज ऑलवेज इक्वल्स टू बी ए कॉस थीटा. मग बी चेंज झाला काय, ए चेंज झाला काय, थीटा चेंज झाला काय, फ्लक्स चेंज व्हायला लागलेत. अँड वेनेवर देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इट लीड्स टू इंड्यूस्ड EMF इन द लूप. ज्यावेळी फ्लक्स चेंज होणार त्यावेळी लूपमध्ये इंड्यूस्ड EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज नथिंग बट सिम्पली पोटेन्शियल डिफरन्स. इज नथिंग बट सिम्पली पोटेन्शियल डिफरन्स. ज्यावेळी फ्लक्स चेंज होणार त्यावेळी त्या लूपमध्ये काय फ्लो होणार, इंड्यूस्ड EMF जनरेट होणार. आणि इंड्यूस्ड EMF जनरेट झाल्यामुळे जर दिलेला लूप क्लोज असेल तर त्याच्यामध्ये इंड्यूस्ड करंट फ्लो होणार. क्लिअर आहे. हा फॅरेडेज फर्स्ट लॉ आहे. दुसरा फॅरेडेज सेकंड लॉ. लॉ स्टेट्स दॅट द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. आता या लूपमध्ये तयार होणारा जो इंड्यूस्ड EMF आहे, इंड्यूस्ड EMF याची मॅग्निट्यूड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ज्यावेळी कोणताही चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम येतोय तर त्याला आपण म्हणतोय रेट ऑफ चेंज. आणि कोणते फ्लक्स आहेत, मॅग्नेटिक, म्हणून सफिक्सला इथं बी लिहितोय. पण हे जे EMF आहे या फ्लक्सला काय करते, सपोर्ट की अपोज, अपोज म्हणून आपण इथं साइन घेतोय मायनस. पण हा लॉग आहे आपण फाइंड आउट करतोय याची मॅग्निट्यूड. अँड मॅग्निट्यूड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो मॉड ऑफ E इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ d∅/dt. सो मॅग्निट्यूड तुम्हाला ऑलवेज पॉझिटिव्ह मिळणार आहे. आता एखादा मला क्वेश्चन विचारू शकतोय, सर तुम्ही प्रपोर्शनॅलिटी साइन काढलं आणि इक्वॅलिटी साइन घेतलं तर तुम्हाला इथं काय घ्यायला पाहिजे, कॉन्स्टंट. नो डाऊट इथं आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यायला पाहिजे. पण एक्सपेरिमेंटली इथं कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळते. म्हणून डायरेक्टली आपण लिहितोय E इज इक्वल्स टू d∅/dt वेअर φ इज द मॅग्नेटिक फ्लक्स. क्लिअर. मग आता हे झालं एका टर्नसाठी. असे समजा मी तुम्हाला n नंबर ऑफ टर्न्स दिले, देन फॉर n नंबर ऑफ टर्न्स, n नंबर ऑफ लूप्स आहेत, तर n नंबर ऑफ टर्न्ससाठी काय होणार बघा रे, एका लूपमध्ये d∅/dt, तर n लूपमध्ये किती होणार आहे, n टाइम्स ऑफ d∅/dt. दॅट्स इट. म्हणजे तुम्ही त्याला n काय करा, मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय मिळेल, इंड्यूस्ड EMF इन द लूप. आणि हे फॅरेडेजचे लॉज आहेत. सो फॅरेडेज लॉज आर यूज टू फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड करंट. फॅरेडेज लॉज आर यूज टू फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड करंट. दोन लॉ आहेत, स्टेटमेंट विचारतात एक एक मार्क्ससाठी. स्टेट फॅरेडेज फर्स्ट लॉ लिहायला पाहिजे तुम्हाला इन डिटेल. लॉ स्टेट्स दॅट whenever there is a change in magnetic flux it leads to induced EMF in the loop. And what is Faraday's second law? Law states that the magnitude of induced EMF is directly proportional to rate of change of magnetic flux. आता तुम्ही मला विचारू शकताय, सर आपण फॅरेडेज लॉचा यूज कशासाठी करतोय, टू फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड करंट. आपल्याला करंटची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची आहे. पण इथं तर तुम्ही E फाइंड आउट केला. E म्हणजे EMF म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. मग इंड्यूस्ड करंट कसा फाइंड आउट करणार. आता बघा, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, तुम्ही सर्वांना ओम्स लॉ माहित असेल, करंट इलेक्ट्रिसिटी शिकला असाल. V इज इक्वल्स टू IR. आता V म्हणजे पोटेन्शियल आणि इथं आपण पोटेन्शियल म्हणून काय घ्यायला लागलो, E. सो E इज इक्वल्स टू IR. मग जर मला करंटची व्हॅल्यू पाहिजे तर काय असणार आहे, E/R. बघा आता मेथड काय, म्हणजे जर तुम्हाला इंड्यूस करंट फाइंड आउट करायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे E/R, वेअर R इज द रेजिस्टन्स ऑफ दॅट कॉइल. R is the resistance of that coil and E is the EMF. म्हणजे जर तुम्हाला इंड्यूस करंट पाहिजे तर पहिल्यांदा EMF फाइंड आउट करा. मग EMF कसा फाइंड आउट करणार, d∅/dt. त्यासाठी तुम्हाला फ्लक्स फाइंड आउट करायला पाहिजे. मग फ्लक्स कसा फाइंड आउट करणार, बाय युजिंग फॉर्म्युला BA cos θ. सो दिस इज द मेथड. सो पहिल्यांदा तुम्ही जर इंड्यूस करंट फाइंड आउट करणार असाल तर EMF फाइंड आउट करा आणि EMF साठी काय फाइंड आउट करा, फ्लक्स. सो फ्लक्स वरून EMF आणि EMF वरून करंट मिळेल. क्लिअर. So by using this we can find the magnitude of induced current. आता याच्यावरती काय काय क्वेश्चन विचारले गेलेत बघा. स्टेट फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड लेन्झ लॉ. दोन्ही लॉ झालेत आपले, फॅरेडेजचे दोन्ही लॉ आणि लेन्झ लॉ पण एक्सप्लेन केला आहे. नेक्स्ट, प्रूव्ह थिओरिटिकल द रिलेशन बिटवीन EMF इंड्यूस्ड अँड रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन द इलेक्ट्रिक फील्ड सर्किट इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सेमच आहे आपला, E इज इक्वल्स टू, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस d∅/dt. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, प्रूव्ह थिओरिटिकली इज इक्वल्स टू मायनस d∅/dt. हाच आहे पुन्हा तुमचा लेन्झ लॉ. नेक्स्ट, द मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द लूप व्हॅरीज अकॉर्डिंग टू द रिलेशन. तुम्हाला फ्लक्स दिलेत आणि काय म्हणले, φ इज इन मिलीवेबर. मिलीवेबर मध्ये फ्लक्स दिलेत
टाइम सेकंडमध्ये दिलाय. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. इंड्युस्ड ईएमएफ तुम्ही फाइंड आउट करू शकता बाय युजिंग फॉर्म्युला. इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल्स टू डी फाय बाय डी टी. इंड्युस्ड ईएमएफ इज इक्वल्स टू डी फाय बाय डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे काय करा, तुम्ही या दिलेल्या फ्लक्सला डिफरन्शिएट करा, त्याच्यावरून टी ची व्हॅल्यू पुट करा, यू विल गेट आन्सर. क्लिअर. सो सेम टाईपचे क्वेश्चन बनायला लागलेत, चेक करा. Now here we are going to discuss the next bit from this topic. Again it is very important, that is motional EMF. So motional EMF म्हणजे काय? The EMF induced when a conductor moves in a magnetic field. एखादा कंडक्टर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह केला तर त्याच्यामध्ये तयार होणारा EMF ला आपण म्हणतो मोशनल EMF and it is used in electric generators. In detail आपण जनरेटर पुढे जाऊन डिस्कस करणार आहे, पण आता फक्त आपल्याला शिकायचं आहे मोशनल EMF. नावातच आहे रे याच्या मोशनल. EMF म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. सो मोशनल म्हणजे ड्यू टू इट्स मोशन. ड्यू टू इट्स मोशन, बॉडीच्या मोशनमुळे तयार झालेला हा पोटेन्शियल डिफरन्स, याला आपण म्हणतोय मोशनल EMF. क्लिअर. मग आता मोशनल EMF मध्ये हे कसं कळालं की एखाद्या बॉडीमध्ये इंड्युस्ड EMF जनरेट होतोय? तर फॅरेडेजने पुन्हा काही एक्सपेरिमेंट केले होते. त्यातला पहिला एक्सपेरिमेंट बघा. So here variable magnetic field is given which is perpendicularly inward. क्रॉस म्हणजे perpendicularly inward साइन असते. सो ही मॅग्नेटिक फील्ड व्हेरिएबल आहे. कसं कळालं तुला? तर ही इन्क्रीज व्हायला लागले आणि मी तुला विचारलं या लूप मधून करंट फ्लो होणार काय? तर तुम्ही सांगितलं हां सर यस होणार, करंट फ्लो होणार. कोणत्या डायरेक्शन मध्ये? तर हे इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड वाढायला लागले, त्याला अपोज करणार म्हणजे कोणती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार? आउटवर्ड. म्हणजे करंट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तयार होणार. करंट फ्लो झालाय म्हणजे याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार झालाय, ज्याला आपण EMF म्हणतोय. म्हणजेच इथं E induced इज नॉट इक्वल्स टू 0 अँड हिअर I induced इज नॉट इक्वल्स टू 0. बघा या लूपमध्ये EMF पण तयार झालाय आणि करंट पण तयार झालाय, म्हणजे म्हणून या दोन्हीचे पण व्हॅल्यू 0 नाहीत. पण त्यानं पुन्हा काय एक्सपेरिमेंट रिपीट केला? सेम मॅग्नेटिक फील्ड इज टेकन विच इज व्हेरिएबल इनक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. याच्यामध्ये कंडक्टिंग लूप प्लेस केला, पण तो जो लूप होता हा असा लूप होता. एक्स आणि वाय हे जे पॉइंट आहेत ते काही डिस्टन्सनं सेपरेट केले, याला आपण म्हणतो इनकम्प्लीट लूप. हा कोणता लूप आहे? इनकम्प्लीट. आणि आता मी तुम्हाला विचारलं या लूपमधून करंट फ्लो होणार काय? बाळो करंट फ्लो होण्याची कंडिशन आहे कुठलंही सर्किट दिलं तर ते कंप्लीट लागते, कोणताही लूप दिला तर कंप्लीट लागतोय. हा लूपच इथं कंप्लीट झालेला नाही आहे आणि जर कंप्लीट झालेला नाही तर ह्या लूपमधून कोणताही करंट फ्लो होणार नाही. Therefore here I induced is equals to 0. No doubt here magnetic field is variable. जरी मॅग्नेटिक फील्ड व्हेरिएबल असेल तर या लूप मधून कोणताही करंट फ्लो होणार नाही, कारण करंट फ्लो होण्याची कंडिशन आहे सर्किट कंप्लीट पाहिजे, लूप कंप्लीट पाहिजे. बट व्हॉट अबाउट इंड्युस्ड EMF? पण या लूप मध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल का रे? तर यस, हिअर पोटेन्शियल डिफरन्स इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे या लूप मध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला. बघा या लूप मध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला. सो या केसमध्ये काय व्हायला लागले, जर मी एखादा इनकम्प्लीट लूप टाकला तर याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार होतोय, पण याच्यामधून करंट फ्लो होत नाही कारण हा लूप इनकम्प्लीट आहे. याचा अर्थ काय? ही मॅग्नेटिक फील्ड वाढायला लागले म्हणजे प्रत्येक पॉइंटला ह्या मॅग्नेटिक फील्ड अशा वाढत गेल्या असणार. मग ही समजा मॅग्नेटिक फील्ड हा लूप आहे, हा लूपचाच एक पार्ट आहे, तरी मॅग्नेटिक फील्ड वाढत वाढत जाते वेळी या लूपला कट करून चालले. आणि ज्याच्या वेळी मॅग्नेटिक फील्ड एखाद्या रॉडला किंवा एखाद्या कंडक्टरला परपेंडिक्युलरली कट करतील त्यावेळी या लूपमध्ये किंवा या रॉडमध्ये काय तयार होईल? पोटेन्शियल डिफरन्स. आणि जर दिलेला लूप कंप्लीट असेल तर त्याच्यामधून काय फ्लो होईल? करंट. ही कंडिशन आहे आणि म्हणून याला आपण म्हटलं कोणता EMF? मोशनल EMF. सो त्याचीच केस आपण डिस्कस करणार आहे जे आहे ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. याच्यामध्ये काय काय दिले बघा. सो हिअर C2B इज अ कंडक्टर. हा एक कंडक्टर आहे, म्हणजे हा एक वायर आहे, कंडक्टिंग वायर, ज्याची लेंथ आहे L आणि याला आपण V व्हेलॉसिटीनं कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह करायला लागलोय. बघा काय व्हायला लागले, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे पण मी याला V व्हेलॉसिटीनं मूव्ह करायला लागलोय, तर हा जो कंडक्टर आहे हा प्रत्येक पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड लाईनला कट करून चाललाय. आणि आताच मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळी एखादी वायर एखादा कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला परपेंडिक्युलर कट करतोय त्यावेळी त्याच्यामध्ये काय तयार होतोय? EMF. ज्यालाच आपण म्हटलं कोणता EMF? मोशनल EMF. सो ट्रान्सलेशनल मोशन ऑफ अ कंडक्टर. आता इथं जी मोशन आहे ती आहे ट्रान्सलेशनल मोशन. व्हेरी इंपॉर्टंट डेरिव्हेशन, हे तुम्हाला बाळाओ 2 मार्क्ससाठी विचारतात एक्झाम मध्ये. आता इथं काय होणार बघा, ज्यावेळी आपण याला मूव्ह करणार विथ अन कॉन्स्टंट व्हेलॉसिटी V इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, तर याच्यामध्ये काय काय होणार आहे बघा. सो फर्स्ट हिअर इफ यू आर गोइंग टू चेक, जर मी याला कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह करायला लागलोय तर याच्यावरती एक फोर्स लागणार जो असणार आहे तुमचा मॅग्नेटिक फोर्स. कोणत्या डायरेक्शन मध्ये? सो मॅग्नेटिक फोर्स म्हणजेच लॉरेंट्झ फोर्स. कोणत्या डायरेक्शन मध्ये? सो हाऊ टू फाइंड द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स? तर त्यासाठी आपला आहे राईट हँड पाम रूल.
काय रूल आहे बघा, पुट युअर पाम इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, थंब विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ फोर्स. क्लिअर. मग आता बघा, मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, इनवर्ड. फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, तर थंब कोणत्या डायरेक्शनला आहे, अपवर्ड. तर अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स लागणार आहे, जो असणार आहे तुमचा मॅग्नेटिक फोर्स. आता हा मॅग्नेटिक फोर्स किती असतो रे, क्यू इन ब्रॅकेट व्ही बार क्रॉस व्ही बार, पण व्ही आणि बी मध्ये अँगल 90 डिग्री आहे, म्हणून मी डायरेक्ट व्ही बी साइन थिटाला लिहू शकतो व्ही बी, म्हणजे हा मॅग्नेटिक फोर्स लागला क्यू व्ही बी. जिकडे मॅग्नेटिक फोर्स लागणार तिकडे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस अक्युमुलेट होणार, सगळे पॉझिटिव्ह वरती गेले म्हणजे सगळे निगेटिव्ह चार्जेस कुठे अक्युमुलेट होणार, डाऊनवर्ड, म्हणजे बी पॉइंटला. मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इथे एक आली इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड, आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळे इथे एक याच्यावरती एक फोर्स लागणार, जो असतो फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज इक्वल्स टू क्यू ई. बट दिस रॉड इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. हा रॉड कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह व्हायला लागलाय. सो हियर इन इक्विलिब्रियम, नाउ व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम कंडिशन काय असते बाळाओ, अपवर्ड फोर्स शुड बी इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स. सो अपवर्ड फोर्स आहे तुमचा मॅग्नेटिक फोर्स शुड बी इक्वल्स टू, हा डाउनवर्ड फोर्स आहे तो आहे तुमचा इलेक्ट्रिक फोर्स, जो या इलेक्ट्रिक इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डमुळे जनरेट झालाय. अपवर्ड फोर्स किती आहे, क्यू व्ही बी, इट शुड बी इक्वल्स टू डाउनवर्ड फोर्स किती आहे, क्यू इंटू ई. याच्यामध्ये क्यू क्यू कॅन्सल होईल, ई ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, व्ही इंटू बी, वेअर व्ही इज द व्हेलॉसिटी अँड बी इज द मॅग्नेटिक फील्ड. इक्वेशन नंबर फर्स्ट. क्लियर. नाउ वी नो दॅट. Now by using this formula, electric field, what is meant by electric field? Electric field is given by formula change in potential per unit length, delta V by L. इथं जो V आहे कॅपिटल V तो पोटेन्शियल डिफरन्स आहे रे बाळो, आणि इथं जो स्मॉल v आहे तो व्हेलॉसिटीज आहे. सो डेल्टा V by L. Therefore डेल्टा V is equals to डेल्टा V काय मिळणार तुम्हाला, E into L, इलेक्ट्रिक फील्ड into length. Now by using equation 1, मग इक्वेशन 1 ची व्हॅल्यू इथं पुट करा. बघा इक्वेशन 1 ची व्हॅल्यू, ई ची व्हॅल्यू काय, व्ही बी. देअरफॉर डेल्टा व्ही इज इक्वल्स टू, तुम्हाला काय मिळाला, ई ला काय लिहिलं आपण, व्ही बी इंटू एल. अँड बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर. या कंडक्टरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार, तर तो होणार आहे व्ही बी एल. किती होणार आहे, व्ही बी एल, वेअर व्ही इज द व्हेलॉसिटी, बी इज द मॅग्नेटिक फील्ड अँड एल इज द लेंथ. हे लिहावं लागेल तुम्हाला इथं बाळावं, म्हणजे डेरिव्हेशन डेराईव्ह झालं म्हणजे काम झालं नाही, इथं तुम्हाला लिहावं लागेल, वेअर व्ही इज द velocity of conductor, what is b, b is the magnetic field strength and what is l, l is the length of conductor. तरच तुम्हाला याचे 2 मार्क्स मिळतील. क्लियर आहे. 2 मार्काचं डेरिव्हेशन आहे. इट इज व्हेरी इझी, व्हेरी सिंपल. डायग्राम ड्रॉ करा, हे डेराईव्ह करा, तुम्हाला याचे 2 मार्क्स मिळून जातील. पण कंडिशन आहे, एखादं डेरिव्हेशन डेराईव्ह केल्यानंतर त्यामध्ये मिळालेले एलिमेंट एक्सप्लेन करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, डेल्टा व्ही आपल्याला व्हीबीएल मिळाला, तो प्रत्येक वेळी व्हीबीएल मिळायला पाहिजे अशी काही कंडिशन नाही. जर तुम्ही असं वेक्टर फॉर्म बघितला, वेक्टर फॉर्म हे तुम्हाला एक्स्ट्रा माहित असावं म्हणून मी सांगायला लागलो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, याचा या डेरिव्हेशन मध्ये काही संबंध नाही. जर तुम्ही ह्या डेल्टा व्हीचा वेक्टर फॉर्म लिहिला, तर या डेल्टा व्हीचा वेक्टर फॉर्म आहे बाळो, व्ही बार क्रॉस बी बार डॉट एल बार, म्हणजे ह्याला आपण म्हणतोय स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. या फॉर्म्युला आपण देतोय. याच्यामध्ये 2 केसेस आहेत. त्यातली केस फर्स्ट, इफ व्ही इज परपेंडिक्युलर टू बी इज परपेंडिक्युलर टू एल, व्ही बी आणि एल तिन्ही वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. तिन्ही वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर, ज्याला आपण म्हणतो म्युच्युअली परपेंडिक्युलर, ही केस आहे बघा. व्ही कुठं आहे, राईटला आहे, एल कुठं आहे, व्हर्टिकली आहे, आणि बी कुठं आहे, इनवर्ड. म्हणजे असं आहे बघा, इनवर्ड, इकडे व्हेलॉसिटी, इकडे लेंथ, हे तिन्ही म्युच्युअली कसे आहेत, परपेंडिक्युलर. सो ज्यावेळी हे तिन्ही वेक्टर म्युच्युअली परपेंडिक्युलर असतील, त्यावेळी तुम्हाला डेल्टा व्ही ऑलवेज व्हीबीएलच मिळणार आहे. आन्सर ऑलवेज काय मिळणार आहे, व्हीबीएल. आणि समजा इफ व्ही बार अँड बी बार आर पॅरलल, और बी बार अँड एल बार आर पॅरलल, और व्ही बार अँड एल बार आर पॅरलल. बघा, या तिन्हीपैकी कोणतेही 2 पॅरलल झाले, व्ही आणि बी, बी आणि एल, किंवा व्ही आणि एल पॅरलल झाले, देन डेल्टा व्ही इज ऑलवेज इक्वल्स टू 0. हे 2 केसेस तुम्हाला माहित असाव्यात म्हणून मी सांगितलेत एक्स्ट्रा, की ज्यावेळी तिन्ही वेक्टर म्युच्युअली परपेंडिक्युलर असणार त्यावेळी तुम्हाला आन्सर व्हीबीएलच मिळणार आहे. आणि ज्यावेळी ह्या तिन्हीपैकी कोणतेही 2 वेक्टर काय होणार, पॅरलल, त्यावेळी potential difference is always equals to 0. Just remember delta V is the potential difference, and potential difference is nothing but simply higher potential minus lower potential. इथं higher potential ला कोण आहे, C, lower potential ला कोण आहे, B, म्हणजे हा VC minus VB ची व्हॅल्यू तुमची VBL आहे. डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे 2 मार्क्स साठी. क्लियर.
आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय बघा क्वेश्चन, डेराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर ईएमएफ जनरेटेड इन कंडक्टर ऑफ लेंथ एल मूव्हिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, युनिफॉर्म वेलोसिटी व्ही अलॉंग एक्स ॲक्सिस. सेम 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे तुमचा. आणि याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, एअरक्राफ्ट ऑफ विंग स्पॅन 50 मीटर, म्हणजे लेंथ दिली तुम्हाला 50 मीटर. अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 6 × 10⁻⁻5 टेस्ला. कॅल्क्युलेट व्हेलॉसिटी व्ही विचारलाय. ईएमएफ पोटेन्शियल डिफरन्स दिलाय तुम्हाला 1.2 व्होल्ट. क्वेश्चन इझी आहे. ई इज इक्वल्स टू काय रे फॉर्म्युला, VBL. मला सांग, तुला ई ची व्हॅल्यू माहिती आहे का? माहिती आहे. व्ही तुला फाइंड आउट करायचं आहे. बी ची व्हॅल्यू माहिती आहे का? 6 × 10⁻5 × एल माहिती आहे का? 50. आन्सर मिळेल की नाही? सो हा तुला व्ही मिळायला पाहिजे. सिंपल टाईपचे क्वेश्चन बनतात जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल. डेरिव्हेशन विचारलं तर तुम्हाला डेरिव्हेशन डेराईव्ह करता आलं पाहिजे. गुड. नेक्स्ट, आता याच्यामध्येच पुढची केस आहे की हा जो रॉड आहे तुम्ही ट्रान्सलेशनल मोशन कॉन्स्टंट वेलोसिटीनं न पळवता एका पॉइंटला मी त्याला काय केला, फिक्स केला. बघा, एका पॉइंटला फिक्स केला आणि कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटीनं याला जर मी रोटेट केला, कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटीनं रोटेट केला, देन व्हॉट इज द ईएमएफ इंड्युस्ड. सेमच केस आहे, फक्त मी याला ट्रान्सलेट न करता रोटेट केला. सेम डेरिव्हेशन तुम्हाला विचारतात. आता बघा, जर मी याला रोटेट केला तर काय होणार बघा, मोशनल ईएमएफ इन अ रोटेटिंग बार. याला मी इथं फिक्स केला, इथे खेळा मारल्याने ह्या रॉडला मी या कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट करायला लागलोय. पुन्हा मॅग्नेटिक फील्ड इन्व्हर्ट आहे, रॉड फिरायला लागलाय, प्रत्येक पॉईंटला तो कट करत जाणार आहे बघा. आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला कट करणार, त्यावेळी याच्यामध्ये काय तयार व्हायला पाहिजे, इंड्युस्ड ईएमएफ. नाउ वी नो दॅट इंड्युस्ड ईएमएफ इन अ रॉड इज गिवन बाय फॉर्म्युला VBL. पण इथं प्रत्येक पॉईंटला जर मी व्ही चेक केला तर प्रत्येक पॉईंटचा व्ही वेगळा आहे, कारण ज्यावेळी एखादी बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करते त्यावेळी सगळ्या पार्टिकलचा ओमेगा सेम असतोय, पण प्रत्येकाचा व्ही काय असतोय, डिफरंट. आणि जर व्ही डिफरंट असेल तर आपल्याला काय घ्यायला पाहिजे, एलिमेंट. म्हणून आपण काय केलं, आर वरती जाऊन एक DR चा छोटासा एलिमेंट घेतला. अँड फॉर व्हेरी स्मॉल एलिमेंट, induced EMF is also very small. Induced EMF पण काय असणार, स्मॉल असणार. Therefore टोटल E न मिळता आपल्याला काय मिळेल, D is equals to V into B into या स्मॉल एलिमेंटची लेंथ किती असणार आहे, DR. सो टू फाइंड टोटल EMF, आता मला टोटल पाहिजे, मग काय करायला पाहिजे, बाय इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. दोन्ही साइड आपल्याला इंटिग्रेट करायला पाहिजे. देअरफॉर इंटिग्रेशन DE इज इक्वल्स टू इंटिग्रेशन VB इंटू DR. बट हिअर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ V म्हणजे काय, लिनियर वेलोसिटी. आणि एखादी बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल देन V इज ऑलवेज इक्वल्स टू R ओमेगा. मग ह्या स्मॉल एलिमेंट, हा जो आपण एलिमेंट घेतला इथं, ह्या एलिमेंटचं ओरिजिन पासूनचा डिस्टन्स किती आहे, R इंटू अँग्युलर वेलोसिटी किती आहे, ओमेगा. म्हणजे इथं V ची व्हॅल्यू किती आहे, R ओमेगा. ही व्हॅल्यू मी या इक्वेशन मध्ये पुट करतो. देअरफॉर अबो इक्वेशन बिकम्स नाउ व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ DE इज इक्वल्स टू इंटिग्रेशन V ची व्हॅल्यू काय रे, R ओमेगा इंटू B इंटू DR. आता हा सॉल्व करूया. देअरफॉर E इज इक्वल्स टू, बघा कॉन्स्टंट बाहेर घ्या, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, याची अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट आहे. कोणाचं इंटिग्रेशन असणार, इंटिग्रेशन R इंटू DR. अँड R इज व्हॅरिंग फ्रॉम वेअर टू वेअर. बघा मी एलिमेंट इथं घेतलाय, पण इथं जर घेतला असता ओरिजिनला तर R ची व्हॅल्यू किती आहे, 0. आणि इथं घेतला असता तर R ची व्हॅल्यू किती झाली असती, L. मीन्स R इज व्हॅरिंग फ्रॉम 0 टू L. देअरफॉर E इज इक्वल्स टू B ओमेगा कॉन्स्टंट. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ R dr, तर ते असते R²/2 फ्रॉम वेअर टू वेअर, 0 टू L. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट तर 0च आहे, म्हणजे अप्पर लिमिट पुट केला आरच्या ठिकाणी तर आन्सर काय मिळेल तुम्हाला, B ओमेगा L²/2. दॅट्स इट. दिस इज द मोशनल EMF इन अ रोटेटिंग बार. अगेन इट इज व्हेरी इंपॉर्टंट डेरिव्हेशन फॉर 2 मार्क्स. हे झाल्यानंतर ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं आहे. व्हॉट इज B, magnetic field strength, what is omega, angular velocity of rod, and what is L, length of that given rod or conductor. Again same thing, they are going to ask this derivation for 2 marks. बाळा ह्या दोन्ही पैकी एक डेरिव्हेशन तुम्हाला 2 मार्क्स साठी विचारलं जाणार आहे. 2025 चा PYQ आहे. हे डेरिव्हेशन त्यांनी विचारलंय, डिराइव्ह करा म्हणून. किती मार्क्सला, 2 मार्क्सला. हे डायग्राम, हे डेरिव्हेशन आणि खाली एक्सप्लेन करणं हे तुमचं काम आहे. क्लिअर. नेक्स्ट सेम टाईपचा क्वेश्चन आला याच्यामध्ये.
त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ रिव्होल्युशन मेड बाय द रॉड पर सेकंड, आणि तुम्हाला दोन्ही एंड्सला काय दिले, पोटेन्शियल डिफरन्स दिलाय. सिंपल क्वेश्चन आहे, फॉर्म्युलामध्ये पुट करा, यू विल गेट आन्सर. नेक्स्ट, इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. आता हे एक डेरिव्हेशन आहे. आता याच्यामध्ये बघा रे, आपण बघायला लागलोय मगापासून, आपण रॉडला मूव्ह करायला लागलोय किंवा रॉडला रोटेट करायला लागलोय, त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार व्हायला लागलाय. पण हा पोटेन्शियल डिफरन्स कुठून तयार व्हायला लागलाय? जर ही मॅग्नेटिक फील्ड आहे विच इज परपेंडिक्युलरली इनवर्ड, आणि याच्यामध्ये मी एखादा कंडक्टर प्लेस केला आणि या कंडक्टरला कॉन्स्टंट व्ही व्हेलॉसिटीने पळवलं. समजा हा पॉइंट आहे पी आणि हा पॉइंट आहे क्यू आणि मॅग्नेटिक फील्ड आहे बी आणि व्ही कॉन्स्टंट आहे. तर ह्या रॉडमध्ये काय तयार व्हायला पाहिजे रे? पोटेन्शियल डिफरन्स. व्हेरी गुड. आणि मी काय केलं, सर्किट कंप्लीट केलं. पाठीमागं मी याला एक रेजिस्टर कनेक्ट केला, रेजिस्टर्स R ओहम, आणि या रॉडला हे रेल प्रॉब्लेम टाईप आहे, आणि हा जो रॉड आहे याला आपण व्ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं या रेल्सवरती मूव्ह केलं. तर काय होणार आहे, या सर्किटमध्ये करंट पण फ्लो होणार आहे. सो या सर्किटमधून करंट फ्लो होईल या डायरेक्शनमध्ये, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, कारण हे हायर पोटेन्शियल आहे, हे लोअर पोटेन्शियल बनणार. बघा मगाशी आपण मोशनल EMF मध्ये शिकलोय, तर या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होणार. नाउ हियर इफ यू आर गोइंग टू चेक द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रॉड इज ऑलवेज इक्वल्स टू, बघा व्ही, बी आणि एल तिन्ही एकमेकाला कशा आहेत? म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स किती असायला पाहिजे रे? VBL. इक्वेशन नंबर फर्स्ट. अँड अकॉर्डिंग टू ओम्स लॉ, V इज इक्वल्स टू IR. V इज इक्वल्स टू IR. मग V म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स असतोय. सो E इज इक्वल्स टू I इंटू R झाला. मग करंट किती फ्लो होणार या सर्किटमध्ये? तर तो असणार E बाय R. मग इक्वेशन 1 वरून E ची व्हॅल्यू किती आहे? VBL. म्हणजे I किती झाला बघा? VBL अपॉन R. समजायला लागले तुम्हाला? बघा या लूपमध्ये पोटेन्शियल डिफरन्स तर VBL तयार व्हायला पाहिजे आणि करंट असायला पाहिजे VBL अपॉन R, वेअर R इज द रेजिस्टन्स ऑफ दॅट गिवन लूप. बर, मग आता काय झालं? आता इथं जो करंट आला किंवा इथं जे पोटेन्शियल आलं, म्हणजे याच्यामुळे जनरेट झाली इलेक्ट्रिकल पॉवर. ही इलेक्ट्रिकल पॉवर कुठून आली? तर तुम्ही मेकॅनिकल वर्क केलं, याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल वर्कमध्ये झालंय. तुम्ही रॉडला मूव्ह करायला लागलाय म्हणून रॉडमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आला, आणि सर्किट कंप्लीट आहे म्हणून करंट फ्लो झाला. जर तुम्ही रॉडला मूव्ह नाही केलं, म्हणजे आहे तिथंच ठेवला, तर V ची व्हॅल्यू 0, आणि V 0 तर पोटेन्शियल 0. मीन्स हियर इफ यू आर गोइंग टू फाइंड द मेकॅनिकल पॉवर, then mechanical power is given by formula. मेकॅनिकल पॉवरचा फॉर्म्युला माहित असेल सर्वांना. मेकॅनिकल पॉवर इज गिवन बाय फॉर्म्युला फोर्स इंटू व्हेलॉसिटी. फोर्स इंटू व्हेलॉसिटी. मग आता याच्यावरती किती फोर्स लागायला लागलाय? सो फोर्स ऍक्टिंग ऑन अ वायर, हा फॉर्म्युला माहित असेल सर्वांना. फोर्स ऍक्टिंग ऑन अ वायर प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, वायरवरती ऍक्ट होणारा फोर्स किती असतो रे? इट इज ऑलवेज इक्वल्स टू IBL. बेसिकली इट इज IBL साइन थिटा, पण इथं अँगल 90 आहे B आणि L मधला, देअरफॉर साइन 90 इज इक्वल्स टू 1. देअरफॉर पॉवर इज इक्वल्स टू, फोर्सची व्हॅल्यू काय पुट करणार आहे बाळा मी? IBL इंटू व्हेलॉसिटी. नाउ फ्रॉम इक्वेशन 2 अबो इक्वेशन बिकम्स मेकॅनिकल पॉवर. ही आपण जे पॉवर फाइंड आउट करायला लागलो ही मेकॅनिकल पॉवर आहे. सफिक्सला M लिहितोय मी. मेकॅनिकल पॉवर इज इक्वल्स टू, इक्वेशन 2 का घेतले बघा? इक्वेशन 2 मध्ये माझ्याकडे करंटची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू मी पुट करतो VBL अपॉन R इंटू, इथं पुन्हा पॅरामीटर काय काय बघा, BL इंटू V. आणि मी जर सॉल्व्ह केलं तर मला मेकॅनिकल पॉवर मिळेल V इंटू V, V स्क्वेअर, B इंटू B, B स्क्वेअर, L इंटू L, L स्क्वेअर अपॉन R. मला मेकॅनिकल पॉवर मिळाली. लेट बी कन्सिडर इक्वेशन नंबर 3. तुम्ही याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. एवढं आपण मेकॅनिकल वर्क करायला लागलोय. आता याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये व्हायला लागलंय. नाउ इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल्स टू, नाउ व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल पॉवर? बघा इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय असते रे? तर ते असते पोटेन्शियल इंटू करंट. देअरफॉर इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल्स टू, इथं पोटेन्शियल किती आहे? इक्वेशन 1 मध्ये आहे बघा VBL इंटू करंट किती आहे? इक्वेशन 2 मध्ये आहे बघा VBL अपॉन R. देअरफॉर इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल्स टू काय झाला बघा हा? V स्क्वेअर, B स्क्वेअर, L स्क्वेअर अपॉन R. Let us consider equation number 4. Now everyone
please check from equation 3 and equation 4 RHS is same. RHS सेम आहे म्हणजे LHS काय असायला पाहिजे सेम. therefore mechanical power should be equals to electrical power. hence proved energy is converted from mechanical energy to electrical energy. and it is very important derivation. they are going to ask for 3 marks. 3 मार्क्स साठी हे डेरिव्हेशन विचारतात. त्यामुळे इथं जी पाठीमागे डायग्राम होती बघा, हे डायग्राम ड्रॉ करणं आणि एक्सप्रेशन तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे. क्लिअर? जे इथंपर्यंत आहे 2 किंवा 3 मार्काला हे डेरिव्हेशन विचारलं जाऊ शकते. मेकॅनिकल पॉवर इज इक्वल्स टू इलेक्ट्रिकल पॉवर, इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. क्लिअर? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन. हे करा तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा पार्ट आहे ईडी करंट. नाउ व्हॉट इज मीन बाय ईडी करंट? बेसिकली ईडी इट इज द नेम ऑफ सायंटिस्ट अँड ईडीज म्हणजे सर्क्युलेटिंग टाइप ऑफ करंट. EDs म्हणजे काय? सर्क्युलेटिंग टाइप ऑफ करंट. So what is meant by ED current? It is a type of circulating current induced in a coil when coil is placed in time varying magnetic field. मॅक्सिमम टाइम्स विचारलेले डेफिनेशन आहे आणि मुलं हे लिहायला विसरतात, त्यामुळे तुम्हाला याचे मार्क्स मिळत नाहीत. बघा, डिफाईन एडी करंट म्हटलं तर तुम्हाला काय लिहायचं आहे? इट इज अ टाइप ऑफ सर्क्युलेटिंग करंट इंड्युस्ड इन ए कॉइल व्हेन कॉइल इज प्लेस्ड इन टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. बस एवढंच एक्सपेक्टेड आहे याच्यामध्ये. याला आपण म्हणतो ईडी करंट. क्लिअर? सो ईडी करंट आपण कुठे यूज करतो हे पुढे जाऊन डिस्कस करणार आहे आपण. सो व्हॉट आर ईडी करंट? राईट टू ॲप्लिकेशन्स. आता बघा, ईडी करंट म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं इट इज अ टाइप ऑफ सर्क्युलेटिंग करंट इंड्युस्ड इन ए कॉइल व्हेन कॉइल इज प्लेस्ड इन टाइम व्हॅरिंग मॅग्नेटिक फील्ड. आता हे ईडी करंट कुठे यूज करतोय आपण? तर इट इज यूज्ड इन इंडक्शन फर्नेस. मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये मेटल मेल्ट करण्यासाठी हे ईडी करंटचा यूज केला जातोय, किंवा स्पीडोमीटरमध्ये यूज केला जातोय, किंवा गॅल्व्हनोमीटरमध्ये यूज केला जातोय, किंवा मॅग्नेटिक ब्रेकिंग इन अ ट्रेन्स. याचे डिफरंट ॲप्लिकेशन आहेत. इंडक्शन फर्नेस, मॅग्नेटिक ब्रेकिंग इन अ ट्रेन्स, स्पीडोमीटर, गॅल्व्हनोमीटर या सगळ्या ठिकाणी ईडी करंटचा यूज केला जातोय. क्लिअर आहे? पण याचा एक डिसएडव्हान्टेज आहे, एनर्जी लॉस ॲज अ हीट. याच्यामध्ये मॅक्सिमम अमाऊंट ऑफ हीट जनरेट होते आणि याच्यामुळे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी लॉस होते ईडी करंटमध्ये. मग आता लॉस ऑफ हीट आपल्याला कमी करायचं आहे. कसा कमी करणार? तर आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट पॉवर इज इक्वल्स टू, पॉवर म्हणजे काय असते रे? इलेक्ट्रिकल पॉवर I² इंटू आर. आर इज एनिवे कॉन्स्टंट. आर इज एनिवे कॉन्स्टंट. समज करंटची व्हॅल्यू वाढली तर हा जो लॉस ऑफ पॉवर व्हायला लागलाय तुझा तो वाढणार. मग लॉस ऑफ पॉवर तुला डिक्रीज करायचा आहे तर डेफिनेटली तुला करंटची व्हॅल्यू काय करायला पाहिजे? आयची व्हॅल्यू कमी करायला पाहिजे. आता करंट कसा कमी करणार? अकॉर्डिंग टू ओम्स लॉ I इज इक्वल्स टू V/R. मग तू रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढव तर करंटची व्हॅल्यू कमी होणार. मग रेझिस्टन्सची व्हॅल्यू कशी वाढवणार? R इज इक्वल्स टू ρL/A. जर मी क्रॉस सेक्शनल एरिया कमी केला तर रेझिस्टन्स वाढेल आणि रेझिस्टन्स वाढला तर करंट कमी होईल आणि करंट कमी झाला तर लॉस ऑफ पॉवर कमी होईल. म्हणजे ईडी करंटमध्ये आपण लॉस ऑफ पॉवर डिक्रीज करू शकतोय. क्लिअर आहे? सो याचे डिसएडव्हान्टेज आहे. तुम्हाला फक्त एवढंच विचारणार याच्यामध्ये डिफाईन एडी करंट आणि याचे ॲप्लिकेशन्स काय. डिफाईन म्हटलं की डेफिनेशन लिहायचे, ॲप्लिकेशन कुठे कुठे यूज करतोय तुम्हाला सांगितलं. इंडक्शन फर्नेस असेल, मॅग्नेटिक ब्रेकिंग इन अ ट्रेन्स असेल, स्पीडोमीटर असेल किंवा गॅल्व्हनोमीटर, या सगळ्या ठिकाणी आपण ईडी करंट यूज करतोय. कधी कधी MCQ मध्ये विचारतात ईडी करंट इज नॉट युज्ड इन. 4 ऑप्शन दिलेले असतात. इंडक्शन फर्नेस, मॅग्नेटिक ब्रेकिंग इन अ ट्रेन्स, स्पीडोमीटर, इलेक्ट्रिक हीटर. इलेक्ट्रिक हीटरमध्ये ईडी करंट वापरत नाहीत. क्लिअर? सो डेफिनेशन क्लिअर असायला पाहिजे. 1 मार्क्सला ही डेफिनेशन विचारतात. नेक्स्ट, now here we are going to discuss self inductance. Now see here, before discussing self inductance, I hope everybody know that what is meant by inductor. पण तुम्हाला इंडक्टर माहित असेल. what is meant by inductor? It is a device which stores energy temporary in the form of magnetic field. मॅग्नेटिक फील्ड मध्ये एनर्जी स्टोअर करण्याचं काम कोण करते? इंडक्टर. आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एनर्जी स्टोअर कोण करते? कॅपॅसिटर. जे तुम्ही कॅपॅसिटर बघितलं असेल, फॅनच्या वरती एक व्हाईट कलरचा सिलेंडर असतो बघा, त्याला आपण काय म्हणतोय? कॅपॅसिटर. विच स्टोअर्स एनर्जी टेम्पररी इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड इंडक्टर इज अ डिवाइस विच स्टोअर्स एनर्जी टेम्पररी इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये एनर्जी स्टोअर्ड इंडक्टर करते आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये कॅपॅसिटर एनर्जी स्टोअर करतोय. सो इंडक्टर तुम्ही बघितलं असेल, इट इज अ डिवाइस लाईक दिस or it is also be called as the helical wire. आपण याला helical wire पण म्हणतोय. So it is a device which stores energy temporary in the form of magnetic field. ठीक आहे? हे आपलं इंडक्टर. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याची लेंथ आहे L and let me consider N is the number of turns. N टर्न्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे N is the number of turns आणि L याची काय आहे? लेंथ आहे. क्लिअर? तर आता इंडक्टर म्हणजे काय बघा रे, इंडक्टर, इंडक्टन्स अँड सेल्फ इंडक्टन्स all are different things.
इंडक्टर इज अ डिव्हाइस, इंडक्टन्स इज अ प्रॉपर्टी अँड सेल्फ इंडक्टन्स इज अ फिनॉमिना. परत एकदा सांगतोय, इंडक्टर इज अ डिव्हाइस, इंडक्टन्स इज अ प्रॉपर्टी अँड सेल्फ इंडक्टन्स इज अ फिनॉमिना. मग सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय? इट इज अ फिनॉमिना ऑफ प्रोडक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ कॉइल इटसेल्फ बाय चेंजिंग करंट इन इट. इट इज कॉल्ड ॲज द सेल्फ इंडक्टन्स. याच कॉइल मधला करंट चेंज करून त्याच कॉइल मध्ये एक नवीन करंट इंड्यूस केला, या फिनॉमिनाला आपण काय म्हणतोय? सेल्फ इंडक्टन्स. ठीक आहे. सो कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स हे पुढे जाऊन आपण डिस्कस करणार आहे, जे आपण एल न रिप्रेझेंट करतोय. त्याचं एसआय युनिट काय आहे? हेनरी. नाउ सी हियर वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज मीन बाय सेल्फ इंडक्टन्स. समजा मी तुम्हाला हा एक इंडक्टर दिला, हेलिकल वायर इज नथिंग बट सिम्पली इंडक्टर, आणि याच्यामधून मी करंट पास केला. आता काय होते बघा रे, जर मी या इंडक्टरमधून करंट पास केला, देन द मॅग्नेटिक फील्ड इज ऑलवेज प्रेझेंट इनसाइड द सोलिनॉइड. हा इंडक्टर म्हणजे ज्याला आपण सोलिनॉइड म्हणतोय, आणि याच्या आतमध्येच काय असणार? मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. आता जर हा करंट व्हेरिएबल असेल, मग व्हेरिएबलमध्ये दोन पॉसिबिलिटी, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग. समजा हा करंट इन्क्रीजिंग आहे, तर या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू पण वाढणार, आणि ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या कॉइल सोबत लिंक्ड आहेत, याच्यामध्ये काय तयार होणार आहे? एक इंड्युस्ड करंट. जो इंड्युस्ड करंट ह्या करंटला म्हणजे वाढणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला काय करणार? अपोज. म्हणजे इथं तयार होणारा इंड्युस्ड करंट ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला अपोज करणार, म्हणजे या डायरेक्शन मध्ये काय करणार? करंट तयार करणार. सिमिलरली जर मी या कॉइल मधला करंट समजा डिक्रीज केला असता, बघा हा, या कॉइल मधून मी आय अमाउंट ऑफ करंट पास केला, आणि हा करंट जर मी डिक्रीज केला, तर इथं ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स लिंक्ड असणार आहे त्या कॉइल सोबत, त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होणार बाळाओ? डिक्रीज. आणि ह्या डिक्रीज होणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला इंड्यूस करंट काय करणार? सपोर्ट. म्हणजे सेम डायरेक्शन मध्ये इंड्यूस करंट फ्लो होणार, आणि या फिनॉमिनाला आपण म्हणतोय सेल्फ इंडक्टन्स. बघा, या कॉइल मधला करंट चेंज केल्यामुळे याच कॉइल मध्ये एक नवीन करंट इंड्यूस झाला, आणि या फिनॉमिनाला आपण म्हटलं सेल्फ इंडक्टन्स. काय लागले सर्वांना? गुड. मग आता किती करंट इंड्यूस झाला बाळो? सो फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल, टोटल फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट इन द कॉइल. मग आता हे इक्वेशन मी इक्वेलिटी साइन मध्ये लिहिलं, तर काय करायला पाहिजे? आपल्याला इथे कॉन्स्टंट घ्यायला पाहिजे. सो इथं आपण कॉन्स्टंट घेतोय एल इंटू हा तुम्हाला मिळेल आय, वेअर एल इज कॉल्ड ॲज द, इट इज एनिवे कॉन्स्टंट, आणि याला आपण म्हणतोय कोइफिशियंट ऑफ, इट इज द कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. क्लियर? मग आता हे एलचा फॉर्म्युला काय रे? सो एल इज इक्वल्स टू टोटल फ्लक्स अपॉन करंट. मग फॉर्म्युला मिळाला तर युनिट लिहिता आलं पाहिजे सर्वांना. व्हॉट इज द एसआय युनिट? तर बघा, याचं युनिट काय रे? फ्लक्स वेबर. करंटचं युनिट काय रे? एम्पियर. अँड वेबर पर एम्पियर इज नथिंग बट सिम्पली, याला आपण म्हणतो हेनरी. सो व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ इंडक्टर? हेनरी. क्लियर आहे सर्वांना? मग आता माझा क्वेश्चन आहे, बघा, एल इज इक्वल्स टू फाय अपॉन आय तुम्हाला मिळाला. मग फ्लक्स वाढले तर इंडक्टन्स वाढायला पाहिजे, आणि करंट वाढला तर इंडक्टन्स काय व्हायला पाहिजे? कमी. बट एल डज नॉट डिपेंड्स अपॉन, एल डज नॉट डिपेंड्स अपॉन फाय अँड आय. एल डज नॉट डिपेंड्स अपॉन फाय अँड आय. हा फाय आणि आय वरती डिपेंड नाही. मग कोणावरती डिपेंड आहे? बट इट डिपेंड्स अपॉन डायमेन्शन्स ऑफ ए कॉइल. बट इट डिपेंड्स अपॉन डायमेन्शन्स ऑफ ए कॉइल. कॉइलचे डायमेन्शन्स म्हणजे काय असते बाळाओ? नंबर ऑफ टर्न्स, लेंथ, याची रेडियस किंवा एरिया. जर चेंज झाला तर एल ची व्हॅल्यू चेंज होईल. फाय किंवा आय ची व्हॅल्यू चेंज झाली तर फ्लक्स कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स चेंज होणार नाही. क्लियर होते सर्वांना? आता बघा, समजा एका कॉइल सोबत लिंक झालेले फ्लक्स आहेत फाय, देन हियर टोटल फ्लक्स इज इक्वल्स टू एका कॉइल सोबत लिंक झालेले फ्लक्स जर मी म्हणले फाय, तर अशा एन नंबर ऑफ टर्न्स आहेत, तर टोटल कॉइल सोबत लिंक झालेले फ्लक्स असणार एन इंटू फाय. मग ही जर व्हॅल्यू मी इथं पुट केली, तर मला एलचा फॉर्म्युला, देअरफॉर इक्वेशन वन बिकम्स, इक्वेशन वन मध्ये ही व्हॅल्यू पुट केली, तर मला इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय मिळेल बघा? एन फाय अपॉन आय, where n is the number of turns, phi is the flux linked with the single coil, and I is the current in the coil. That's it. Clear? मग आता according to Faraday's law मला induced EMF find out करायचं आहे. So according to Faraday's law, काय आहे Faraday's second law? E is equals to d phi by dt. Very good. So according to Faraday's law, E is equals to d phi by dt. कोणते फ्लक्स घेणार बाळ इथं? तर टोटल फ्लक्स. Therefore, E is equals to d by dt of टोटल फ्लक्स. मग टोटल फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल किती आहे तुझे? एल इंटू आय. म्हणजे व्हॅल्यू पुट केली एल इंटू आय.
but L is anyway constant, so induced EMF किती मिळाला? L into di by dt, and by using this formula we can find the induced EMF across the inductor. जर मी तुला इंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स विचारला तर तो फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला L into di by dt, where L is the inductance of that given inductor and di by dt is the rate of change of current. म्हणजे एखाद्या इंडक्टरच्या अक्रॉस, बघ हा इंडक्टर आहे म्हणजे सोलिनॉइड आहे, याच्या अक्रॉस तुला पोटेन्शियल डिफरन्स त्याच वेळी मिळेल ज्यावेळी त्या इंडक्टर मधला करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होईल? चेंज. करंट कॉन्स्टंट असेल तर इंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स मिळत नाही. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर इज ऑलवेज इक्वल्स टू 0. करंट चेंज व्हायला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू टाइम, देन पोटेन्शियल डिफरन्स इज ऑलवेज इक्वल्स टू L di by dt. आता मी तुला विचारलं व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ L इंडक्टन्स, याची डेफिनेशन काय? तर बघा, इफ di by dt इज इक्वल्स टू, समजा रेट ऑफ चेंज ऑफ करंट आहे माझा 1 एम्पियर पर सेकंड, तर काय होणार रे? देन E इज इक्वल्स टू L, म्हणजेच जी इंडक्टन्सची व्हॅल्यू आहे तोच तुमचा पोटेन्शियल डिफरन्स असेल. म्हणजे मी दिलाय तुम्हाला इंडक्टर 2 हेनरी आणि 1 एम्पियर पर करंट सेकंड पास केला तर 2 फोल्ड पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार आहे त्या कॉइलच्या अक्रॉस. सो बाय युजिंग दिस वी कॅन फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दॅट इंडक्टर. क्लिअर? इट इज व्हेरी इंपॉर्टंट डेरिव्हेशन. विचारतात तुम्हाला 2 मार्क्ससाठी, फाइंड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर, तुम्हाला हे डिराइव्ह करायला पाहिजे. क्लिअर? नेक्स्ट. Now here we are going to find the inductance of a solenoid. Now you know that what is meant by solenoid? A helical wire. समजा याची L लेंथ आहे आणि याच्यामध्ये N नंबर ऑफ टर्न्स आहेत, आणि याच्यामधून आपण करंट पास केला. Then magnetic field lines are always present inside the solenoid. So magnetic field lines ची डायरेक्शन ही असेल बघा. So this is the direction of magnetic field lines. Magnetic fields are always present inside the solenoid. मग मला काय फाइंड आउट करायचं आहे बाळा आता? So here we are going to find the inductance of a solenoid. Now here, if we are going to find the magnetic field inside the solenoid, what is the magnetic field inside the solenoid? It is given by formula mu naught Ni. Mu naught Ni. तर इथं N काय बघा? Where capital N is the number of turns per unit length. हे confusion नको आहे. Where capital N is the number of turns per unit length, म्हणजे small n upon L आहे. क्लिअर आहे? सो हा झाला तुमचा B, मॅग्नेटिक फील्ड. नाउ फ्लक्स इज गिवन बाय फॉर्म्युला BA cos theta. मग आता थीटा इज द अँगल बिटवीन B अँड A. B या डायरेक्शन मध्ये आहे आणि एरिया वेक्टर पण इकडेच आहे, तर ह्या दोघांच्या मध्ये अँगल किती झाला रे? 0. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ cos 0? 1. अँड फॉर असे किती टर्न्स आहेत तुमचे? n नंबर ऑफ टर्न्स. फॉर n नंबर ऑफ टर्न्स टोटल फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल इज इक्वल्स टू B इंटू A ला n न मल्टिप्लाय करा, NBA होणार आहे की नाही? देअरफॉर टोटल फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल इज इक्वल्स टू n इंटू, मी B ची व्हॅल्यू पुट करतो. B ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केले बघा, काय? म्यू नॉट कॅपिटल N इंटू I इंटू एरिया. बरोबर आहे का? आता मी काय करतो बघा, कॅपिटल N ला काय लिहू शकतो बघा? स्मॉल n अपॉन L. देअरफॉर टोटल फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल इज इक्वल्स टू स्मॉल n इंटू म्यू नॉट इंटू स्मॉल n अपॉन L I इंटू A. आता याच्यामध्ये काय होईल बघा? देअरफॉर टोटल फ्लक्स इज इक्वल्स टू म्यू नॉट n स्क्वेअर A अपॉन L इंटू I. हे मला इक्वेशन मिळेल. क्लिअर? नाउ बाय युजिंग इक्वेशन ऑफ सेल्फ इंडक्टन्स, आता आपण बाळाओ सेल्फ इंडक्टन्स मध्ये काय बघितलं होतं बघा? टोटल फ्लक्स इज ऑलवेज इक्वल्स टू L इंटू I. टोटल फ्लक्स इज ऑलवेज इक्वल्स टू L इंटू I. आता हे दोन इक्वेशन इक्वेट करा. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 हे जर मी दोन इक्वेशन इक्वेट केले तर मला काय दिसायला लागले? LHS सेम आहे, म्हणजे RHS सेम असायला पाहिजे. देअरफॉर L इंटू I इट शुड बी इक्वल्स टू म्यू नॉट n स्क्वेअर A अपॉन L इंटू I. याच्यामध्ये बघा, हा या बाजूला पण करंट आहे, या बाजूला पण करंट, हे कॅन्सल आउट होईल. देअरफॉर ही विल गेट L इज इक्वल्स टू काय मिळेल बघा तुम्हाला? म्यू नॉट n स्क्वेअर A अपॉन L. So by using this formula we can find the inductance of a solenoid. हे क्लियर आहे सर्वांना? It is very important formula. Now sir, or
आता हे म्यू नॉट एन स्क्वेअर ए अपॉन एल झाला. आता मी जर याला नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथच्या टर्म मध्ये लिहिला म्हणजे स्मॉल एन ला काय लिहू शकतोय बघा, कॅपिटल एन इज इक्वल्स टू स्मॉल एन अपॉन एल, देअरफॉर स्मॉल एन इज इक्वल्स टू कॅपिटल एन इंटू एल लिहू शकतोय मी. तसं जर लिहिला तर काय होईल बघा, एल इज इक्वल्स टू म्यू नॉट, आता स्मॉल एनचा स्क्वेअर म्हणजे कॅपिटल एन स्क्वेअर इंटू एल स्क्वेअर होणार, म्हणजे कॅपिटल एन स्क्वेअर इंटू एल स्क्वेअर, पण डिनॉमिनेटर मध्ये एक एल आहे तो कॅन्सल होणार, म्हणजे इथं फक्त एल राहणार इंटू ए. हा पण तुमचा फॉर्म्युला आहे इंडक्टन्स ऑफ ए सोलेनॉइडचाच. कदाचित असं विचारू शकतात, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर इंडक्टन्स ऑफ ए सोलेनॉइड एल इज इक्वल्स टू म्यू नॉट कॅपिटल एन स्क्वेअर एल इंटू ए. डायरेक्टच फॉर्म्युला देतील डिराइव्ह करा म्हणून, तर तुम्हाला कळायला पाहिजे हेच डेरिव्हेशन मला डिराइव्ह करायचं आहे. और या इंडक्टन्स मध्ये जर तुम्ही बघितलं, ए इज द क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ, याचा क्रॉस सेक्शनल एरिया बघा, ह्या इंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ म्हणजे एक सिलेंडर बनलं, आणि सिलेंडरचा एरिया इंटू लेंथ म्हणजे काय असते, व्हॉल्यूम. म्हणजे एल तुम्हाला काय मिळेल, म्यू नॉट एन स्क्वेअर व्ही, म्यू नॉट एन स्क्वेअर व्ही. बघा तिन्ही फॉर्म्युलाचं मिनिंग सेमच आहे, मिनिंग चेंज झालेलं नाही. क्लिअर. सो बाय युजिंग दिस वी कॅन फाइंड द इंडक्टन्स ऑफ ए सोलेनॉइड. हे क्लिअर आहे सर्वांना. नेक्स्ट, एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. आता आपण बघितलं होतं इंडक्टर इज अ डिव्हाइस विच स्टोर्स एनर्जी टेम्पररी इन मॅग्नेटिक फील्ड. मग आता मॅग्नेटिक फील्ड मध्ये किती एनर्जी स्टोर्ड होते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो हियर इंडक्टर इज गिवन हॅव्हिंग इंडक्टन्स एल, आणि याच्यामध्ये आपण एक चार्ज आहे, एक स्मॉल चार्ज आहे डी क्यू, याला आपल्याला मूव्ह करायचं आहे इथून इथं. आता काय होणार बघा रे, जर या इंडक्टर मधून मी करंट पास केला, देन यू नो दॅट magnetic field lines always present inside the solenoid, so this is the direction of magnetic field lines. आणि याच्यामध्ये आपल्याला हा dq चार्ज मूव करायचा आहे. then we have to do some amount of work. now here we know that what is meant by potential difference, work done per unit charge, therefore work done is equals to q into delta v. now here charge is very small, so for very small charge, for very small charge, work done is also very small, work done is also very small. therefore here instead of w we can write dw, so dw is equals to small charge dq into delta v. what is delta v? potential difference across inductor. therefore dw is equals to dq into, बघा डेल्टा व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर. किती असतोय रे, एल डी आय बाय डी टी. व्हेरी गुड. आता मी याला कसं लिहितो बघा, देअरफॉर डी डब्ल्यू स्मॉल वर्क डन इज इक्वल्स टू एल कॉन्स्टंट आहे का, मी याला असं लिहितो रे, डी क्यू बाय डी टी इंटू डी आय. काय फरक पडणार आहे का, सेमच इक्वेशन आहे, फक्त डी आय बाय डी टीच्या ठिकाणी डी क्यू बाय डी टी लिहू शकतोय. सो टू फाइंड total work done by integrating both sides, दोन्ही साइड काय करा, इंटिग्रेट करा. सो इंटिग्रेशन ऑफ dw is equals to L constant. what is the integration of dq by dt म्हणजे काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज म्हणजे काय बाळाओ, करंट इनटू हा di झाला, याला इंटिग्रेट करायला पाहिजे. सो करंट चेंजेस फ्रॉम 0 to I. so what is the integration of dw, w is equals to L constant. what is the integration of I di, I square by 2. very good. from where to where, 0 to I. अप्पर लिमिट माइनस लोअर लिमिट, आय च्या ठिकाणी अप्पर लिमिट आयच पुट करणार आहे, लोअर लिमिट 0, लोअर लिमिट तर 0च होणार आहे. देअरफॉर वर्क डन इज इक्वल्स टू काय मिळणार आहे तुम्हाला, एल इंटू आय स्क्वेअर बाय 2 म्हणजेच हाफ एल आय स्क्वेअर. हे तुम्हाला काय मिळालं, वर्क डन. तुम्हाला पाहिजे एनर्जी स्टोर्ड. आता हेच वर्क डन कशामध्ये स्टोर्ड होते रे, त्याच्या एनर्जी मध्ये. सो दिस वर्क डन stores in the form of energy of inductor. हेच वर्क डन एनर्जी मध्ये स्टोर्ड होते. therefore वर्क डन इज इक्वल्स टू एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर, म्हणून सफिक्सला एल लिहिलाय आपण. therefore एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर इज इक्वल्स टू, तेच असणार आहे वर्क डन. किती असणार आहे, हाफ एल आय स्क्वेअर. That's it. Very important derivation. They are going to ask for 2 or 3 marks. फक्त लक्षात ठेवा, फायनली L म्हणजे काय, इंडक्टन्स ऑफ ए सोलेनॉइड अँड I इज द करंट इन द सोलेनॉइड और इंडक्टर. हे तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. क्लिअर. परत एकदा
पाठीमागचं डेरिवेशन आणि हे डेरिवेशन, हे सगळे डेरिवेशन मिनिमम 2, मॅक्सिमम किती मार्क्सला विचारले तुम्हाला? 3 मार्क्सला. क्लिअर? डेरिवेशन क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता बघा, आपण इंडक्टन्स फाइंड आउट केला, त्याच्यावरून एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केले. आता आपण फाइंड आउट करायला लागलो एनर्जी डेन्सिटी. पहिला समजून घेऊया एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय. एनर्जी डेन्सिटी, तुम्ही डेन्सिटी शिकलाय बाळाओ? शिकलोय. व्हॉट इज मीन बाय डेन्सिटी? मास अपॉन व्हॉल्यूम. एनर्जी डेन्सिटी म्हणजे एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. समजून घ्या, एनर्जी डेन्सिटी. व्हॉट इज मीन बाय एनर्जी डेन्सिटी? एनर्जी डेन्सिटी इज नथिंग बट सिम्पली एनर्जी स्टोर्ड पर युनिट व्हॉल्यूम. व्हेरी गुड. मग आता बघा, एनर्जी डेन्सिटी आपण स्मॉल यू न दाखवतोय, मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे म्हणून आपण इथं बी लिहिला. एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर अपॉन याचा असेल तो व्हॉल्यूम. देअरफॉर एनर्जी डेन्सिटी इज इक्वल्स टू, आता एनर्जी स्टोर्ड इन इंडक्टर किती आहे रे? हाफ Li स्क्वेअर अपॉन इंडक्टरचा व्हॉल्यूम म्हणजे काय असते? एरिया इंटू लेंथ. मग आता ह्या इक्वेशनला कसं लिहितो बघा मी. देअरफॉर एनर्जी डेन्सिटी इज इक्वल्स टू, याच्यामध्ये हा कॅपिटल L अपॉन स्मॉल n इंटू इथं काय राहील बघा, I स्क्वेअर अपॉन 2a. हे कळायला लागले सर्वांना? फक्त याला मी मॉडिफाय केलाय. लेट बी कन्सिडर इक्वेशन नंबर 1. आता मी इथे एक इक्वेशन यूज करणार आहे. बाय युजिंग इंडक्टन्स ऑफ ए सोलेनॉइडचं इक्वेशन आपण यूज करणार आहे. बाय युजिंग L इज इक्वल्स टू, काय फॉर्म्युला आहे आपण बघितलं होतं बघा, म्यू नॉट कॅपिटल N स्क्वेअर L इंटू ए. हा फॉर्म्युला आपण बघितला होता. क्लिअर आहे? मग आता याच्यामध्ये हा जो L आहे हा डिनॉमिनेटर मध्ये मी घेतो. देअरफॉर कॅपिटल L अपॉन स्मॉल n इज इक्वल्स टू काय राहणार तुमचा? म्यू नॉट n स्क्वेअर ए. मिळेल का बाळा तुम्हाला? ही व्हॅल्यू मी ह्या इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, बघा इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू पुट करूया तर एनर्जी डेन्सिटी तुम्हाला काय मिळेल बघा. पहिला कॅपिटल L अपॉन स्मॉल l ला काय लिहिलं आपण? म्यू नॉट n स्क्वेअर ए इंटू I स्क्वेअर अपॉन 2a. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये बघा ए गेट्स कॅन्सल. देअरफॉर एनर्जी डेन्सिटी इज इक्वल्स टू म्यू नॉट n स्क्वेअर I स्क्वेअर अपॉन 2. हे तुम्हाला मिळालं एनर्जी डेन्सिटी. जरासं ऑब्झर्व करा बाळो, इथं म्यू नॉट ni मिळायला लागलाय बघा. आणि मगाशी आपण बघितलं होतं म्यू नॉट ni इज द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड. मग म्यू नॉट ni च्या ठिकाणी जर मला म्यू नॉट स्क्वेअर n स्क्वेअर I स्क्वेअर मिळालं तर मग मी काय करतो, ह्या इक्वेशनला बाय मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग, बाय मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय म्यू नॉटनं मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो तर एनर्जी डेन्सिटी मला काय मिळेल बघा, म्यू नॉट स्क्वेअर n स्क्वेअर I स्क्वेअर अपॉन 2 म्यू नॉट. अरे मिळेल की नाही? आणि म्यू नॉट स्क्वेअर n स्क्वेअर I स्क्वेअर म्हणजेच काय? b स्क्वेअर. Therefore here we'll get energy density is equals to b square upon 2 mu naught. Very important relation, where b is the magnetic field inside the solenoid and mu naught is the permeability of free space. Again they are going to ask this derivation for 2 or 3 marks. ठीक आहे, बघा 3 डेरिवेशन झाले या टॉपिक मध्ये. आता इंडक्टन्स मध्ये फक्त, तर हे तिन्ही डेरिवेशन इंपॉर्टंट आहे जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे तुम्हाला सगळे एक्सप्लेन करायचं आहे. क्लियर? नेक्स्ट, नाउ हियर वी आर गोइंग टू डिस्कस कॉम्बिनेशन ऑफ इंडक्टर्स. अगेन सेम थिंग जे तुम्ही रेजिस्टर मध्ये शिकताय. इन सेम लाइक रेजिस्टर, इंडक्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज और पॅरलल. मग याच्यामध्ये दोन कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन आणि दुसरं कॉम्बिनेशन पॅरलल कॉम्बिनेशन. नाउ सी हियर, इफ 2 इंडक्टर आर कनेक्टेड इन सिरीज, जसे की हा पहिला इंडक्टर आहे आणि त्याला कनेक्ट केला आपण दुसरा इंडक्टर L1 आणि L2. देन हाऊ टू फाइंड L इक्विव्हॅलेंट. सेम फॉर्म्युला आहेत बाळाओ जे तुम्ही रेजिस्टर मध्ये शिकलाय. सो L इक्विव्हॅलेंट इज गिवन बाय फॉर्म्युला L1 प्लस L2. दॅट्स इट, सिंपल. आणि सिमिलरली इफ 2 इंडक्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, हा इंडक्टर आहे ज्याचा इंडक्टन्स आहे L1 आणि याला आपण दुसरा इंडक्टर कनेक्ट केला आहे पॅरलल मध्ये, हॅव्हिंग इंडक्टन्स इज L2 आर कनेक्टेड इन पॅरलल. देन हाऊ टू फाइंड L इक्विव्हॅलेंट. तर इथं फॉर्म्युला आहे 1 अपॉन L इक्विव्हॅलेंट इज इक्वल्स टू 1 अपॉन L1 प्लस 1 अपॉन L2. जर दोनच इंडक्टर दिले असतील तर रे, जर 3 दिले असतील तर 1 अपॉन L1 प्लस 1 अपॉन L2 प्लस 1 अपॉन L3 करा. जर दोनच दिले असतील तर डायरेक्ट, आणि डायरेक्टच तुम्ही L इक्विव्हॅलेंट फाइंड आउट करू शकताय बाय युजिंग दिस फॉर्म्युला
L1 L2 अपॉन L1 प्लस L2. क्लिअर. सो सिंपल आहे. जे तुम्ही रजिस्टरमध्ये शिकलाय तेच इंडक्टरमध्ये आहे, ते चेंज होत नाही. हे लक्षात कसं ठेवायचं बघा. इंडक्टर रजिस्टर सेम आहे आणि स्प्रिंग आणि कॅपॅसिटर सेम आहे. इक्विव्हॅलेंटचे फॉर्म्युले एक्झॅक्ट ह्याच्या व्हाईस वर्सा असतात जर तुम्ही शिकला असाल तर. क्लिअर. सो जस्ट रिमेंबर, इंडक्टर सिरीजमध्ये आहेत म्हणजे रजिस्टर सिरीजमध्ये, इंडक्टर पॅरललमध्ये आहेत म्हणजे रजिस्टर पॅरललमध्ये आहेत. क्वेश्चन पण विचारलाय. टू इंडक्टर कॉइल्स with inductance 10 ohm 20 ohm are connected in series, what is the resultant inductance of the combination. आता सिरीज मध्ये 10 मिली हेनरी आणि 20 मिली हेनरी म्हटले तर 10 आणि 20 चा सिरीज म्हटलं तर 10 प्लस 20 होणार आहे. 30 मिली हेनरी आन्सर यायला पाहिजे जे मिळाले तुम्हाला इथं. सिंपल. दे आस्क दिस क्वेश्चन इन बोर्ड मार्च 2022. 1 मार्च साठी क्वेश्चन विचारला होता. इझिली फाइंड आउट करू शकतो आपण. नाउ नेक्स्ट हियर वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज मीन बाय म्युच्युअल. आता बघा, आपण सेल्फ इंडक्टन्स शिकलो, आता आपण डिस्कस करणार आहे म्युच्युअल. बऱ्याच वेळा तुम्ही म्युच्युअल फ्रेंड ही कन्सेप्ट ऐकली असेल. म्युच्युअल म्हणजे दोनपेक्षा जास्त लोक देत आहेत, बरोबर आहे काय. सिमिलरली म्युच्युअल इंडक्टन्समध्ये हीच कन्सेप्ट यूज केले गेले. सेल्फमध्ये आपण एकाच कॉइलमध्ये करंट चेंज केला होता आणि त्याच कॉइलमध्ये इंड्यूस करंट तयार केला होता. म्युच्युअलमध्ये आपण प्रायमरीमध्ये करंट चेंज करणार आहे आणि सेकंडरीमध्ये इंड्यूस करंट मिळणार आहे. म्हणजे प्रायमरीचे फ्लक्स चेंज झाले तर सेकंडरीमध्ये इंड्यूस करंट मिळेल किंवा सेकंडरीचे फ्लक्स चेंज झाले तर प्रायमरीमध्ये इंड्यूस करंट मिळेल. या फिनॉमिनाला आपण म्हणतोय म्युच्युअल इंडक्टन्स. सो व्हॉट इज मीन बाय म्युच्युअल इंडक्टन्स? इट इज द फिनॉमिना ऑफ production of induced current in a secondary by changing in primary, or it is a phenomena of production of induced current in secondary by changing flux in primary. So याला आपण म्हणतोय mutual inductance. So it is a phenomena of production of induced current in secondary coil by changing flux in primary and vice versa. Clear? म्हणजे काय केले बघा, इथं दोन कॉइल घेतलेत रे बघा, ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलंय. एक आहे तुमची प्रायमरी कॉइल आणि दुसरी आहे तुमची सेकंडरी. म्हणजे याला कॉइल 1 म्हटलंय आणि याला कॉइल 2 म्हटलंय. ह्या प्रायमरी कॉइल मधले फ्लक्स चेंज केलेत आणि इथं आपण काय कनेक्ट केलेलं आहे? गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर का कनेक्ट केलाय? करंट मेजर करण्यासाठी. मग ॲमीटर पण कनेक्ट केला असता तरी चालला असता. ॲमीटर ऑल्सो मेजर्स करंट, बट हिअर करंट, या कॉइलमध्ये तयार होणारा करंट इज व्हेरी व्हेरी स्मॉल. हेन्स वी कनेक्टेड दॅट गॅल्व्हॅनोमीटर बिकॉज गॅल्व्हॅनोमीटर मेजर्स व्हेरी स्मॉल करंट. खूप कमी करंट असेल तरी गॅल्व्हॅनोमीटर काय करते? मेजर करते. म्हणून आपण इथं गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलाय. बघा, प्रायमरी मधले फ्लक्स चेंज केले, ते कनेक्ट झाले सेकंडरी सोबत आणि इथल्या चेंज झालेल्या फ्लक्समुळे म्हणजे इथला करंट चेंज झाला तर इथली मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आणि या चेंज होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमुळे इथं काय तयार होणार? करंट. हे तुम्हाला कसं मिळालं? गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल. मग आता किती करंट इंड्यूस व्हायला लागला हे तुम्हाला इथं फाइंड आउट करायला पाहिजे. सो सेम थिंग हिअर वी आर गोइंग टू डिस्कस जे आपण सेल्फ इंडक्टन्स मध्ये शिकलोय तेच. So flux linked with primary coil is directly proportional to current in secondary coil, or flux in a secondary coil is directly proportional to current in primary coil. हे vice versa आहे. Therefore flux in primary coil is equals to, इथं काय घ्यायला पाहिजे? एक कॉन्स्टंट. इथं आपण कॉन्स्टंट घेतोय m, or flux in secondary coil is equals to m into काय मिळेल तुम्हाला? I1, where m is called as the कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. या एम ला काय म्हणतोय आपण? कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. हे एम आय लिहिले शॉर्ट फॉर्म मध्ये, मोमेंटनेस नव्हे, म्युच्युअल इंडक्टन्स. क्लिअर. अँड एम इज गिव्हन बाय फॉर्म्युला. एम चा फॉर्म्युला हाच आहे, फाय अपॉन आय. फक्त काळजी इथं तुम्हाला काय घ्यायची आहे? जर प्रायमरीचे फ्लक्स घेतले तर सेकंडरीचा करंट घ्यायचा आहे, जर सेकंडरीचे फ्लक्स घेतले तर प्रायमरीचा करंट घ्यायचा आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला मिळाला तर युनिट लिहिता आलं पाहिजे. एल काय आणि एम काय, दोघांचे युनिट सेम आहेत. याचं पण युनिट आहे हेनरी. सो इंडक्टन्स आपण कशामध्ये मोजतोय? हेनरीमध्ये. मग आता तुम्हाला फाइंड आउट करायला पाहिजे ईएमएफ. सो अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ, काय रे फॅरेडेज लॉ? ई इज इक्वल्स टू d∅dt. मग इंड्युस्ड ईएमएफ मला प्रायमरीमध्ये पाहिजे तर d∅dt मला प्रायमरीचाच घ्यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? और इंड्युस्ड ईएमएफ मला सेकंडरीमध्ये पाहिजे तर रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स मला सेकंडरीचाच घ्यायला पाहिजे. गुड. मग आता मी तर व्हॅल्यू पुट करतो. देअरफॉर इंड्यूस्ड ईएमएफ इन प्रायमरी इज इक्वल्स टू d/dt ऑफ फ्लक्स इन प्रायमरी. ∅1 ची व्हॅल्यू किती आहे? m इंटू I2. और इंड्यूस्ड ईएमएफ इन सेकंडरी किती मिळणार आहे तुम्हाला? d/dt ऑफ m इंटू I1. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला मिळेल इंड्यूस्ड ईएमएफ इन प्रायमरी इज इक्वल्स टू m कॉन्स्टंट di2/dt, or induced EMF in secondary is equals to m constant di1/dt. थोडंसं तुम्हाला काळजी घ्यावी लागते म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये बाळाओ. का?
त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही म्युच्युअल इंडक्टन्समध्ये प्रायमरीमध्ये EMF फाइंड आउट केला, बघा जर तुम्ही प्रायमरीमध्ये EMF फाइंड आउट केला तर सम कॉन्स्टंट म्हणजे कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इंटू रेट ऑफ चेंज ऑफ करंट तुम्हाला सेकंडरीचा घ्यावा लागतोय. प्रायमरीचा EMF पाहिजे तर रेट ऑफ चेंज ऑफ करंट कोणाचा घ्यायला लागतोय? सेकंडरीचा. सिमिलरली सेकंडरीमध्ये EMF पाहिजे असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ करंट कोणाचा घ्यावा लागतोय? प्रायमरीचा. ही काळजी घ्यायची आहे. म्युच्युअल इंडक्टन्समध्ये दोन्ही व्हॅल्यू देतात, प्रायमरी मधला करंट पण सेकंडरी मधला करंट पण. EMF प्रायमरीतला देतात, सेकंडरीतला विचारतात, पण सेकंडरीतला EMF पाहिजे तर रेट ऑफ चेंज ऑफ करंट मला प्रायमरीचाच घ्यायला पाहिजे, आणि जर प्रायमरीमध्ये EMF पाहिजे तर रेट ऑफ चेंज ऑफ करंट मला सेकंडरीचाच घ्यायला पाहिजे. ही काळजी घ्यायची आहे. सो याच्यावरून आपण म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे EMF फाइंड आउट करू शकतोय. अगेन सेम थिंग या दोन्ही केसमध्ये, इफ di/dt इज इक्वल्स टू, दोन्ही केसमध्ये di/dt ची व्हॅल्यू 1 एम्पियर पर सेकंड असेल, देन E1 इज इक्वल्स टू m मिळेल तुम्हाला, और E2 इज इक्वल्स टू ऑल्सो काय मिळेल? m. म्हणजेच जेवढा म्युच्युअल इंडक्टन्स आहे तेवढाच तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे, नाही त्याच्यापेक्षा जास्त नाही त्याच्यापेक्षा कमी. सिंपल टेक्निक आहे. सो हे झाला तुमचा फिनॉमिना म्युच्युअल इंडक्टन्स. बघा, एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ सेल्फ इंडक्शन अँड म्युच्युअल इंडक्टन्स सांगायला पाहिजे, म्हणजेच डेफिनेशन लिहायला पाहिजे. डिफाइन कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स आता आपण डिराइव्ह केले L आणि M. राइट द SI युनिट अँड डायमेन्शन्स अँड कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन दे आस्क दिस क्वेश्चन फॉर 4 मार्क्स. 4 मार्काचा क्वेश्चन आहे. इन डिटेल एक्सप्लेन करावं लागेल तुम्हाला हे सगळं. एक्सप्लेन सेल्फ इंडक्शन अँड म्युच्युअल इंडक्टन्स 3 मार्क्सला विचारले बाळाओ. म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. परत परत तुम्ही हे सगळे डेरिव्हेशन करा, इम्पॉर्टंट आहेत. 7 मार्काचा टॉपिक आहे. नेक्स्ट, कोइफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन टू सर्किट्स. आता याच्यामध्ये आणखीन एक फॉर्म्युला म्युच्युअल इंडक्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. सो म्युच्युअल इंडक्टन्स इज गिवन बाय, समजा मी तुम्हाला 2 कॉइल दिले असतील तर म्युच्युअल इंडक्टन्सचा आणखीन एक फॉर्म्युला आहे, M इज इक्वल्स टू K अंडर रूट L1 L2. म्युच्युअल इंडक्टन्स या फॉर्म्युलानं पण आपण फाइंड आउट करू शकतोय. कधी जर तुम्हाला 2 कॉइल दिले असतील, कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे कपलिंग कॉन्स्टंट दिला असेल तर याच्यामध्ये बघा, वेअर K इज कॉल्ड ॲज द कपलिंग कॉन्स्टंट, वेअर K इज कॉल्ड ॲज द कपलिंग कॉन्स्टंट. क्लियर? तर M is equals to K under root L1 L2, where L1 and L2 are the inductance of that given inductor, त्या इंडक्टरच्या दिलेल्या व्हॅल्यू आहेत, and K is the coefficient of coupling constant. जर coefficient of coupling constant दिला असेल आणि म्युच्युअल इंडक्टन्स विचारला तर बाळा तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करायचा, M is equals to K under root L1 L2. क्लियर? मग आता कपलिंग कॉन्स्टंटच्या डिफरंट व्हॅल्यूज आहेत, डिफरंट केसेस आहेत. जसं की K, समजा ह्या K ची व्हॅल्यू एक्झॅक्टली 1 असेल, देन इट इज कॉल्ड ॲज द परफेक्टली कपल्ड. परफेक्टली कपल्ड म्हणजे काय? तर एका कॉइल मधून पास होणारे टोटल फ्लक्स दुसऱ्या कॉइल मधून पास व्हायला लागलेत, म्हणजे टोटली फ्लक्स लिंक झालेत, म्हणून याला आपण म्हणतोय परफेक्टली कपल्ड. समजा ह्या जर K ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0.5 असेल, देन इट इज कॉल्ड ॲज द टाइटली कपल्ड. आणि सेम जर या K ची व्हॅल्यू लेस दॅन 0.5 असेल, देन इट इज ऑल्सो बी कॉल्ड ॲज द लूजली कपल्ड. कदाचित MCQ मध्ये विचारू शकतात या व्हॅल्यूज, म्हणून ह्या दिलेत. फॉर्म्युला तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी हा लागणार आहे. क्लियर? मग आता बघा, काय क्वेश्चन विचारलाय, 2 कॉइल्स हॅव्हिंग सेल्फ इंडक्टन्सेस 60 मिली हेनरी each are coupled with each other if the coefficient of coupling is 0.75, calculate the mutual inductance. M विचारलाय, K दिलाय, L1 दिलाय, L2 दिलाय. सॉल्व्ह करू शकताय की नाही? M इज इक्वल्स टू K ची व्हॅल्यू किती दिले? 0.75. मला कॅल्क्युलेशनसाठी इझी करून घ्यायचं तुमच्यासाठी. 0.75 म्हणजे 3/4 असतोय. नेक्स्ट, अंडर रूट L1 इंटू L2. बघा, 60 मिली हेनरी इच. 60 मिली म्हणजे 60 इंटू 10⁻³ म्हणजे पुन्हा 60 इंटू 10⁻³ म्हणजे हा झाला 10⁻�6. हे कॅल्क्युलेशन करून घ्या, तुम्हाला आन्सर मिळेल जे इथं दिलंय बघा. जर तुम्हाला फॉर्म्युला येतोय तर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. या टाईपचे पण क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलाय. इट इज व्हेरी इझी क्वेश्चन. क्लियर? एनी डाऊट? नेक्स्ट, नाउ हियर वी आर गोइंग टू डिस्कस द लास्ट बिट फ्रॉम दिस टॉपिक, दॅट इज ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर काय? इट इज डिव्हाइस विच ट्रान्सफॉर्म्स व्होल्टेज. जे काय करते? व्होल्टेज ट्रान्सफॉर्म करते. अँड इट वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्सवरती काम होते. बाळा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल ट्रान्सफॉर्मर, जसं की 2 पोलवरती एक बॉक्स लावलेला असतोय, बरोबर आहे, आणि त्याच्यावरती लिहिलेलं असते खतरा धोका. त्याच्यावरती तुम्ही वाचलं असेल तर त्याच्यावरती लिहिलेलं असते बघा, हाय व्होल्टेज
म्हणजे तिथं व्होल्टेजची व्हॅल्यू मॅक्सिमम असते आणि ते दुसरं काही नसून त्याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मर. आता हा बनला आहे कसा, डायग्राम महत्वाचे आहे, एक्सप्लेनेशन विचारतात ट्रान्सफॉर्मरचं 3 मार्काला. डिटेलमध्ये तुम्हाला ट्रान्सफॉर्मर लिहावं लागते. इट इज अ डिव्हाइस विच ट्रान्सफॉर्म व्होल्टेज, इट वर्क्स ऑन प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. त्याची डायग्राम बघा. बेसिकली इट इज मेड अप ऑफ सॉफ्ट आयर्न कोर. हे जे आहे हा बनला आहे सॉफ्ट आयर्न कोर पासून बनलेला हा शीट आहे. सॉफ्ट आयर्न कोर मेटल्स का घेतले, बिकॉज इट इज अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल आणि ज्या पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास होतील त्या सगळ्याच्या सगळ्या फील्ड लाईन्स या सॉफ्ट आयर्न कोर मधून पास होतील. याला लेफ्ट साइडला आहेत प्रायमरी कॉईल, म्हणजे हे वाइंडिंग आहेत. सो नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी याला आपण म्हटलं, आणि इकडे सेकंडरी वाइंडिंग आहेत, याला आपण म्हटलं नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी. ट्रान्सफॉर्मर मध्ये कधीही प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग सेम असत नाहीत. इथं डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसायला लागले, इथं जे वाइंडिंग आहेत प्रायमरी मध्ये कमी आहेत आणि सेकंडरी मध्ये जास्त आहेत. कदाचित ते प्रायमरी मध्ये जास्त असतील, सेकंडरी मध्ये कमी असतील, पण दोन्हीकडे तुम्हाला कधीही सेम मिळणार नाहीत, ते डिफरंट असतात. नाउ हियर इफ यू आर गोइंग टू टॉक अबाउट द ट्रान्सफॉर्मर, देन इट इज क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. या ट्रान्सफॉर्मरचे 2 टाइप पडतात रे. मग ह्या ट्रान्सफॉर्मरचे कोणते दोन टाइप आहेत, तर त्यातला पहिला टाइप आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा आहे स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. So transformer is classified into 2 types. First one is the step up and second one is the step down. Step up म्हणजे काय बघा, याच्या नावातच आहे. Step up म्हणजे आउटपुट व्होल्टेज is greater than input voltage. याला आपण म्हणतोय स्टेप अप. And what is meant by step down? आउटपुट व्होल्टेज is less than input voltage. बघा, आउटपुट इनपुट पेक्षा वाढला, आउटपुट जास्त आहे, अप झाला म्हणून त्याला स्टेप अप म्हटलं. आउटपुट इनपुट पेक्षा कमी झाला तर डाऊन झाला म्हणून त्याला आपण स्टेप डाऊन म्हणतोय. और याच्यामध्येच नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी, तर तो ट्रान्सफॉर्मर असतोय स्टेप अप. अँड नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी इज लेस दॅन नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी, देन तो ट्रान्सफॉर्मर असतोय आपला स्टेप डाऊन. तुम्हाला डायग्राम मध्ये बघायला मिळाला असेल, दोन्हीकडे नंबर ऑफ टर्न्स सेम नाहीत. कुठे जास्त दिसायला लागलेत, सेकंडरी मध्ये जास्त आहेत, म्हणजे हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. सेकंडरी मध्ये नंबर ऑफ टर्न जास्त असतील प्रायमरी पेक्षा तर तो स्टेप डाऊन होतोय. सो ट्रान्सफॉर्मरची डायग्राम काढताना पण ही काळजी घ्या, नंबर ऑफ टर्न्स दोन्हीमध्ये सेम दाखवायचे नाहीत. गुड. मग आता समजा इथं एका कॉईल सोबत लिंक झालेले, या एका कॉईल सोबत लिंक झालेले फ्लक्स आहेत तुमचे फाय. देन हियर टोटल फ्लक्स लिंक्ड इन प्रायमरी कॉईल. मग प्रायमरी कॉईल मध्ये टोटल किती फ्लक्स लिंक्ड होणार आहे? टोटल फ्लक्स लिंक्ड इन प्रायमरी कॉईल. सो टोटल फ्लक्स इन प्रायमरी इज इक्वल्स टू किती टर्न्स आहेत? NP इंटू फाय. बरोबर आहे का? ओके, गुड. सिमिलरली टोटल फ्लक्स, आता हे तुम्ही लिहा, टोटल फ्लक्स लिंक्ड इन विच कॉईल? सेकंडरी कॉईल. मग सेकंडरी कॉईल मध्ये टोटल फ्लक्स किती लिंक होणार आहे? फ्लक्स इन सेकंडरी इज इक्वल्स टू NS इंटू फाय. NS इंटू फाय. नाउ बाय using or according to Faraday's law, ठीक आहे. काय Faraday's law? Faraday's second law, E is equals to d phi by dt. Therefore induced EMF in primary is equals to काय असणार तुमचा? d phi by dt, rate of change of flux in primary, and induced EMF in secondary is equals to d phi by dt, rate of change of flux in secondary. Value put करूया. Therefore induced EMF in primary is equals to d by dt of flux in primary. प्रायमरी मध्ये फ्लक्स किती आहेत रे? NP इंटू फाय. अँड इंड्युस्ड EMF इन सेकंडरी इज इक्वल्स टू d by dt of फ्लक्स इन सेकंडरी. सेकंडरी मध्ये फ्लक्स किती आहेत रे? NS इंटू फाय. गुड. आता तुम्ही काय करा बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स तर कॉन्स्टंट आहेत म्हणून याला काय लिहा? इंड्युस्ड EMF इन प्रायमरी इज इक्वल्स टू NP कॉन्स्टंट घ्या, इथं काय घ्या? d phi by dt. लेट बी कन्सिडर इक्वेशन नंबर 3. अँड इंड्युस्ड EMF इन सेकंडरी इज इक्वल्स टू NS कॉन्स्टंट, इथं काय होणार आहे? d phi by dt. लेट बी कन्सिडर इक्वेशन नंबर 4. आता आपण काय करूया, या दोन इक्वेशनचा रेशो घेऊया. म्हणजे LHS ला LHS ने डिवाइड करा, RHS ला RHS ने डिवाइड करा. सो बाय डिवाइडिंग इक्वेशन 3 डिवाइडेड बाय इक्वेशन 4, तर इक्वेशन 3 ची LHS काय बघा जरा? EP, आणि याची LHS काय? ES. म्हणजे काय होणार बघा? देअरफॉर EP अपॉन ES इज इक्वल्स टू इक्वेशन 3 चे RHS काय बघा रे? NP d phi by dt, NP d phi by dt, आणि याची काय असणार आहे रे? सिमिलरच असणार आहे, NS d phi by dt. या दोन्ही मध्ये बाळाव काय कॅन्सल होईल बघा? d phi by dt गेट्स कॅन्सल.
Therefore, induced EMF in primary upon induced EMF in secondary is equals to number of turns in primary upon number of turns in secondary. बघा तुम्हाला हे रिलेशन मिळालं जे आपण मगाशी लिहिलं होतं. That means induced EMF is directly proportional to number of turns. म्हणून आपण म्हटलं होतं बघा, नंबर ऑफ टर्न्स वाढले तर तिथं पोटेन्शियल पण वाढणार आहे. ट्रान्सफॉर्मरचे टाईप याच्यावरूनच आपण लिहिले होते. मग आता इंड्युस्ड EMF आणि नंबर ऑफ टर्न्स मध्ये रिलेशन मिळालं. आता EMF आणि करंट मध्ये रिलेशन काय मिळणार? नाउ सी हियर. नाउ फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर. नाउ व्हॉट इज मीन बाय आयडियल ट्रान्सफॉर्मर? आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे असा ट्रान्सफॉर्मर ज्याची इफिशियन्सी 100% आहे. फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर आउटपुट पॉवर is always equals to input power. Output power is always equals to input power. आता पॉवर म्हणजे काय असते बाळो? तर इलेक्ट्रिकल पॉवर इज गिवन बाय फॉर्म्युला पोटेन्शियल इंटू करंट. पण आउटपुट म्हणजे कोणती कॉईल आहे? सेकंडरी. आणि इनपुट म्हणजे कोणती कॉईल आहे? प्रायमरी. तर प्रायमरी मधलं पोटेन्शियल प्रायमरी मधला करंट आणि सेकंडरी मधलं पोटेन्शियल सेकंडरी मधला करंट म्हणजे आउटपुट पॉवर असणार आहे. मग जर मी तर रेशो घेतला EP अपॉन ES इज इक्वल्स टू काय मिळेल बघा तुम्हाला? IS अपॉन IP मिळणार. म्हणजे E आणि I मध्ये जर तुम्ही रिलेशन बघितलं तर तुम्हाला मिळेल दॅट मीन्स EMF इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू करंट. सो EMF आणि करंट मध्ये रिलेशन काय? इनवर्स. देअरफॉर एक स्टँडर्ड रिलेशन यू विल गेट नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी अपॉन नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी इज इक्वल्स टू induced EMF in primary upon induced EMF in secondary is equals to current in secondary upon current in primary. बाळाओ या फॉर्म्युलावरून तुम्हाला कोणताही ट्रान्सफॉर्मरचा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. आणि जर डेरिव्हेशन विचारलं तर हे जे सगळं मी डिराईव्ह केलं इथं पहिल्यांदा हे लिहायचं डायग्राम याचे टाइप्स लिहायचे आणि इथून हे एक्सप्लेन करायचं इथंपर्यंत. तो हे 3 मार्काचं डेरिव्हेशन आहे जे तुम्हाला 3 मार्क्स मिळतील. क्लिअर? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन. आता पुढे जाऊन मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सांगतो. कधी कधी तुम्हाला ते विचारतात क्वेश्चन मध्ये फाइंड इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. फाइंड इफिशियन्सी. इफिशियन्सी आपण डिनोट करतोय ईटा या सिम्बॉलनं. आता कोणत्याही बॉडीची इफिशियन्सी फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला आहे आउटपुट अपॉन इनपुट. पण ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण फाइंड आउट करतोय पॉवर. हेन्स आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर यू विल गेट इफिशियन्सी. आणि इफिशियन्सी पर्सेंट मध्ये पाहिजे तर याला तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करा. मग पॉवर म्हणजे काय असते रे? पोटेन्शियल. पोटेन्शियल इंटू करंट. देअरफॉर इफिशियन्सी इज इक्वल्स टू आउटपुट पॉवर म्हणजे काय? सेकंडरी पोटेन्शियल इंटू सेकंडरी करंट जे तुम्हाला आउटपुट मध्ये मिळायला लागले डिवायडेड बाय इनपुट पॉवर म्हणजे काय? इनपुट पोटेन्शियल इंटू इनपुट करंट मल्टिप्लाइड बाय 100. आणि याच्यावरून तुम्ही फाइंड आउट करू शकता इफिशियन्सी ऑफ एनी ट्रान्सफॉर्मर. हे जे मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलंय हे मी तुम्हाला सांगितलंय हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी बाळो. म्हणजे याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला या फॉर्म्युलावरून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ट्रान्सफॉर्मरवरती क्वेश्चन विचारले गेलेत बघा. स्टेट द प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन वर्किंग. हे 4 मार्काचे क्वेश्चन विचारले बाळो. व्हेरी इम्पॉर्टंट. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. किंवा व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम डिस्क्राइब ट्रान्सफॉर्मर 2022चा क्वेश्चन आहे 4 मार्काला. हे एक्सप्लेन करा व्यवस्थित तुम्हाला 100% मार्क्स मिळणार. किंवा व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, डिस्टिंग्विश बिटवीन स्टेप अप अँड स्टेप डाऊन एनी 2 पॉइंट्स 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. परत एकदा 4 मार्क्ससाठी विचारलाय व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. फेब्रुवारी 2024चा क्वेश्चन आहे 4 मार्क्ससाठी. व्हेरी इम्पॉर्टंट बीट. क्लिअर? किंवा एक्सप्लेन द वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर विथ द नेट लेबल डायग्राम पुन्हा 2024ला जुलैला 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलाय. एवढे मॅक्सिमम क्वेश्चन्स बाळो या बीटवरती आलेत. हेन्स इट इज व्हेरी व्हेरी अँड व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. क्लिअर? हा 7 मार्काचा टॉपिक आहे. जर तुम्ही हे सगळे डेरिव्हेशन केले आणि या टॉपिक मधले सॉल्व्ड अनसॉल्व्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर बाळो या टॉपिक मधले 7 पैकी 7 मार्क्स तुम्हाला मिळतात. टॉपिक डिफिकल्ट नाही. वेल प्लॅन करून स्टडी करा. 100% तुम्हाला यातले मार्क्स मिळणार आहेत. कारण या टॉपिकवरती 7 मार्काचे क्वेश्चन येणार आहेत. जो टॉपिक तुम्ही करायला लागलाय तो 100% करा तरच तुम्हाला त्या टॉपिकमधले 100% मार्क्स मिळतील. आता या टॉपिकमध्ये बऱ्याच जणांचा क्वेश्चन असेल तर तुम्ही जनरेटर घेतलाच नाही भाऊ. जनरेटर तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल AC टॉपिक्समध्ये, AC सर्किट या टॉपिकमध्ये. सो डोंट वरी अबाउट दॅट. जेवढं दिलंय तेवढं परफेक्ट करा. यू विल गेट गुड मार्क्स. क्लिअर? सो नथिंग मोर दॅन दॅट. दॅट्स इट. थँक यू. विल मीट अगेन इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू.